त्यावेळी आम्हाला दिवाळीत आई भांडी घासायला लावायची. म्हणजे सगळे ते दिवाळीच्या आधी सगळे काढायचे आणि ते चिंच, राख, शेंडी नारळाची याने घासून घासून जीव निघायचा. तरी सुद्धा ते काय स्वच्छ निघायचं नाही. पण आमची जी कॉप्शियन पावडर होती त्याने जर का तुम्ही नुसतं असं तरी घासलं ड्राय तरी ते तिथल्या तिथे एकदम जुन्याचं नवं व्हायचं. अरे म्हटलं याच्यात दम आहे. ट्रीट बिझनेस ॲज अ गेम. कधीतरी पैसा येतो, कधीतरी आणि पैसा जातो. सो सक्सेस इज नेव्हर फायनल अँड फेल्युअर इज नेव्हर फेटल. कॉम्पिटिटरला कळेल की हे काय करतायत पण त्याला त्याचं अनुकरण नाही करता येणार. अशा प्रकारचं इनोव्हेशन पाहिजे. म्हणजे नुसतं इनोव्हेशन असून चालणार नाही, पण ही शुड नॉट एबल टू कॉपी दॅट इनोव्हेशन. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की ज्या सॅम्पल्स असणे, हे डेमॉन्स्ट्रेशन करणे, याचा फायदा आम्हाला असा झाला की आमची पाठच्या 3 वर्षा अगोदर पण 400 माणसं होती आणि टर्नओव्हर आमचा 200 कोटी होता आणि आता पण तेवढीच माणसं आणि टर्नओव्हर 300 कोटी आहे. तर आम्ही आर्थिक स्थिती जरा कमी असलेले लोक होतो. तेव्हापासून मी ऑब्झर्व करायचो की श्रीमंत नातेवाईकांकडे गेल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची वेगळी वागणूक मिळते. आणि तेव्हापासून डोक्यात होतं की नाही, आपण कुठलीही गोष्ट केली म्हणजे बॅक ऑफ द माइंड, शिक्षण तर आपल्याकडे मराठी ह्याच्यामध्ये चांगलं शिकलं पाहिजे भरपूर, पण त्याच्याबरोबर भरपूर पैसे पण मिळवले पाहिजे. हाय, नमस्कार. मी शार्दूल कदम. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नव्या व्यापारच्या या नव्या कोरा एपिसोडमध्ये. आणि आज आपल्यासोबत खूप खास पाहुणे आलेले आहेत. ज्या प्रॉडक्टला आपण कॅटेगरी म्हणायचं, प्रॉडक्ट म्हणायचं का घरातला एक महत्त्वाचा मेंबर म्हणायचं. एस्पेशली जेव्हा सणासुदीचे दिवस येतात किंवा जेव्हा कधी आपण देवपूजा करायला लागतो तेव्हा हे प्रॉडक्ट इतकं महत्त्वाचं आहे. आपल्या अगदी प्रत्येकाच्या घरातलं, एस्पेशली आपल्या आईच्या अगदी जवळचं, मनापासनं घरातलं भावंड म्हणजे पितांबरी. सो पितांबरीचे आज आपल्याकडे फाउंडर डायरेक्टर आलेले आहेत. सो नमस्कार सर, तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सो आपल्यासोबत आहेत रवींद्र प्रभुदेसाई सर आहेत, जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत पितांबरी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्सचे. आपल्याकडे परीक्षित प्रभुदेसाई आहेत, पितांबरी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्सचे. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि मला सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्यायचं की ह्याची सुरुवात कुठून झाली, हे कुठून सुचलं. म्हणजे जेव्हा, आणि ह्याला 30-40 वर्ष झाली, जेव्हा सगळं जग स्टीलकडे चाललं होतं तेव्हा तुम्ही इकडे कुठे घुसलात? कसं आहे की याचे जी काही बीजं आहेत ना, ही लहानपणापासूनची म्हणता येतील. की लहानपणापासून आमची बाबा रेल्वेमध्ये होते. मग रेल्वेतनं त्यांनी घरचं जमा खर्च भागत नव्हता म्हणून मग त्यांनी रिक्षा घेतली, मग त्यांनी टेम्पो घेतला, मग ट्रान्सपोर्टमध्ये ते आले. तर तो जो काळ होता ना, त्यावेळी आपल्याकडे पण असतं की श्रीमंत एक आपल्या चाळीमध्ये किंवा आपल्या मोहल्ल्यामध्ये श्रीमंत लोक असतात आणि थोडं आर्थिक स्थिती कमी असलेले लोक असतात. तर आम्ही आर्थिक स्थिती जरा कमी असलेले लोक होतो. तेव्हापासून मी ऑब्झर्व करायचो की श्रीमंत नातेवाईकांकडे गेल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची वेगळी वागणूक मिळते. आणि तेव्हापासून डोक्यात होतं की नाही, आपण कुठलीही गोष्ट केली म्हणजे बॅक ऑफ द माइंड, शिक्षण तर आपल्याकडे मराठी ह्याच्यामध्ये चांगलं शिकलं पाहिजे भरपूर, पण त्याच्याबरोबर भरपूर पैसे पण मिळवले पाहिजेत. आणि मग शिक्षण घेतल्यानंतर मग बाबांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. तर माझ्यापुढे 2 पर्याय होते की बाबांच्या ट्रान्सपोर्टमध्ये आपण जायचं का आपलं स्वतःचं काही आपण एक वेगळं करायचं. आणि प्रत्येकाला एक स्वतःची आयडेंटिटी असते आणि बाबा स्वतःसुद्धा एक खूपच म्हणजे ते मिलिटरीमध्ये गेले असते जर का ते रेल्वेत गेले नसते. तर खूपच आणि स्वतः त्यांनी सगळ्या कष्टाने जमवलेलं होतं. त्यामुळे मला पण कुठेतरी असं की नाही, आपण पण बाबांसारखंच पण आपली वेगळी इमेज आपण केली पाहिजे. आणि मग सुरुवातीला मोझॅक टाईल्सचा एक बिझनेस, म्हणजे BSc झालो मी. आणि BSc झाल्यानंतर बाबांच्या मित्राची एक, त्यांना लक्षात आलं की ह्याला ट्रान्सपोर्टमध्ये काही यायचं नाही आहे, त्याला दुसरा काही पर्याय तो करू शकतो का, आपण बघूया. आणि डोंबिवलीमध्ये एक मोझॅक टाईल्स बंद पडलेली होती, तर ती त्यांनी सांगितलं की तू चालव. तर ती श्री इंडस्ट्रियल इस्टेट म्हणून ती होती, म्हणजे श्री टाईल्स म्हणून. मला काहीच त्यातलं ज्ञान नव्हतं, पण मग मी सगळं, बाबांचे मित्र होते पुण्यामध्येच, A1 सिमेंट टाईल्स म्हणून इकडेच कोथरूडला मागच्या बाजूला त्यांची फॅक्टरी होती. तर महिनाभर मी त्यांच्या तिथे राहिलो आणि सगळं शिकून घेतलं, एक वहीमध्ये सगळं नोंद करून घेतली. आणि डोंबिवलीला येऊन मी ते सुरू केलं. मग तिकडे त्या कामगार आले सगळे आणि बाबांचे एक चुलत भाऊ होते विठ्ठल अण्णा म्हणून, तर ते त्यांनी बाबांनी माझ्याबरोबर दिलेले होते. पण तिथे एक ते असा किस्सा झाला की जो मला आयुष्यभर लक्षात राहिला की क्वालिटी हा जो प्रॉडक्टचं जे आहे, तर सगळं व्यवस्थित चालू होतं आमचं. आणि ग्रे सिमेंट आणि व्हाईट सिमेंट अशा 2 प्रकारच्या आम्ही टाईल्स तिथे बनवत होतो. तर व्हाईट सिमेंटमध्ये दुप्पट रेट मिळायचा ग्रे सिमेंटच्या टाईल्सपेक्षा. तर आमची टीम होती, त्यांनी असं मला सांगितलं की आपल्याला प्रोडक्शन जर का अजून वाढवायचं असेल व्हाईट सिमेंटचं, तर आपण एक थोडासा बदल केला पाहिजे. आणि त्याचे ते डोलोमाईट पावडर नावाची एक पावडर असायची,
ती व्हाईट सिमेंटबरोबर मिक्स करून ती वापरली जायची. तर त्याची आम्ही 200 मेश आम्ही ती वापरत होतो. तर त्याने सांगितलं आपण 150 मेश म्हणजे थोडी जाडी आपण जर का पावडर वापरली तर त्यांना ते मिक्स करायला ते सोपं जाईल आणि त्याच्यामुळे त्याचा जो स्पीड आहे तो प्रोडक्शनचा वाढेल. आम्ही त्यांचं ऐकलं आणि त्या 25 दिवस त्या क्युरिंगसाठी ठेवायला लागतात पाण्यामध्ये बुडवून. जसं आपण सिमेंटचं ह्याच्यावरती पाणी मारायला लागतं आणि मग त्या बाहेर आल्या, आम्ही लोकांकडे लावल्या आणि मग तक्रारी यायला लागल्या त्या टाईल्सबद्दल की ती सुरुवातीला एकदम त्या पांढऱ्या दिसायच्या पण संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये त्या काळपट दिसायच्या. तर माझ्या लक्षात काय आलं की त्याला डोळ्याला न दिसणारी पण प्रत्यक्षात त्याला बारीक छिद्र राहिली कारण आम्ही ती पावडरमध्ये फरक केला होता. म्हणजे 200 मेशच्या ऐवजी 150 मेश वापरली तर तुम्हाला डोळ्याला ती गुळगुळीत दिसते. म्हणजे पीठ आणि रवा ह्याच्यामध्ये कसा फरक असतो तसा त्या पावडरमध्ये फरक होता आणि आम्हाला पूर्ण ते 4-5 लोकांच्या सगळ्या लाद्या काढून पुन्हा दुसऱ्या द्यायला लागल्या. म्हणजे धंदा चौपट झाला. हो आणि मग तो म्हणजे नंतर मग ते नाव पण खराब झालं की नाही रे ह्यांच्या टाईल्स चांगल्या नसतात आणि मग ते आम्हाला बंद करायला लागलं ते आणि 7 लाख रुपयाचं साधारण नुकसान झालं. मला वाटतं बाबा बहुतेक मला घराबाहेर काढणार बहुतेक किंवा सांगणार आता काही ना बस झालं तुझं ट्रान्सपोर्टमध्ये तू आता हे करायचं. पण फॉर्च्युनेटली तसं त्यांनी काही केलं नाही आणि त्यांनी आमचं अनंत स्मृती म्हणून स्वतःचं घर होतं ठाण्यामध्ये आणि तिथे दूरदृष्टी ठेवून त्यांनी 1000 फुटाची जागा ठेवलेली होती आणि बाबांचंच एक मग दुसरे मित्र होते गोरे म्हणून अरविंद गोरे आणि ते आणि मी असं म्हणून आमच्या आजोबांच्या नावाने एव्ही क्लिनिंग किंवा बाबांचं नाव पण त्यांचं अरविंद गोरे आणि बाबांचं वामन त्यामुळे ए आणि व्ही प्रॉडक्ट्स अशी आम्ही ही चालू केली पार्टनरशिप फर्म आणि तिथे मग आम्ही इन्स्टिट्यूशनल सेल सुरू केला कारण त्यांना केमिकल ह्याच्यातल्या फील्डमधला अनुभव होता गोऱ्यांना आणि ते LICचं पण काम करत होते. दुसरं काही ते करत नव्हते. मग ते सगळी फॉर्म्युलेशन त्यांनी मला सांगितली काही मग मी पण पुस्तकं आणून सगळी त्याची काही फॉर्म्युलेशन तयार केली आणि मग कॅटरिंगच्या जे काही व्यवसाय असतात त्यांना ते आमचं एक सॉलिड फ्युएल होतं, लिक्विड सोप होता, कॉप्शेन नावाची आमची एक पावडर होती आणि असे 5-6 प्रोडक्ट आणि आमची एक क्लोरिनेशनची पण पावडर होती आणि ती आम्ही एअर इंडियाला सप्लाय करायचो. त्यांचे ग्राउंड ही असतात पाण्याच्या टाक्या तर ती 1 ग्रॅम पावडर ती साधारण 1000 लिटर पाणी शुद्ध करायची आणि मग आमचं साधारण एक 2-1 लाखाचा महिन्याला 1 लाख 2 लाखाचा सेल होता आणि प्रॉफिट साधारण 2-3 हजाराचा होता. आणि मग बाबा म्हणाले की अरे हे 2 वर्ष झाली काही पुढे आमचं होत नव्हतं. बाबांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चांगलाच होता त्याच्यानं आमचं स्वतःचं घर गाडी बिडी सगळं होतं. तर त्यांनी मग एक असा प्रस्ताव मांडला की अरे हे एकतर तू 2000ची तुमची काय पुढे जात नाही आहात तुम्ही तर हे सगळं एक तर गोऱ्यांना देऊन टाका त्यांना म्हणून तुम्ही चालवा नाहीतर आपण चालवू आणि एका पार्टीने दुसऱ्यांना समजा आम्ही घेतलं तर 2 गोऱ्यांना जोपर्यंत आम्ही हे एव्ही नाव वापरतोय तोपर्यंत दर महिना 2000 रुपये द्यायचे जो काय प्रॉफिट असेल तो. तर आम्ही तो प्रस्ताव गोऱ्यांच्या समोर ठेवला बाबांनी. तर अर्थात ते LICच होते म्हणाले की मी 5 वर्षामध्ये माझे 1 कोटी रुपये होतील. ते म्हणाले की तुम्हीच द्या मला 2000 रुपये द्या कारण त्यांच्याकडे जागा वगैरे नव्हती मेहनत कोण करणार कारण ते आठवड्यातनं 1-2दा फक्त यायचे कन्सल्टंट टाईपच होतं त्यांचं आणि मग तो सगळा बिझनेस आम्ही चालवायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की जे आपण मोझॅक टाईल्सचं जे काही आम्ही चालवत होतो ते आपल्याला का आपण करू शकलो नाही तर त्याचं कारण म्हणजे आपल्याला ह्याची मॅनेजमेंट माहिती नाही. आपण BSc झालो पण आपल्याला अकाउंटची माहिती नाही, आपल्याला मार्केटिंगचं माहिती नाही, सेल्स माहीत नाही, जाहिरात माहिती नाही, माणसं कशी ही करायची ते माहीत नाही आणि मी तोपर्यंत मग टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स, बिझनेस इंडिया वगैरे मॅगझिन्स वाचायला लागलेलो होतो आणि त्यावेळी मग मॅनेजमेंट हा शब्द कुठेतरी मनामध्ये आला आणि मग हे काम करत असताना संध्याकाळी 6 ते 9 असं 3 तासाचं ठाणा कॉलेजला मी DBMला ॲडमिशन घेतली आणि मग तिकडे ॲडमिशन घेतल्यानंतर 1985-86 सालची गोष्ट आणि आपण म्हणतो ना की जोपर्यंत असं बाबांचं जसं म्हणतात की वटवृक्षाखाली छोटी झाडं लागत नाही तर तशीच माझी स्थिती होती आणि DBMला ॲडमिशन घेतल्यानंतर मला स्वतःचं मी आपल्याला कळायला लागतं की आपण या जगात येऊन आपल्यासाठी काहीतरी करण्यासारखं काम आहे असं कोण बोलत नाही पण ते प्रत्येकाच्या माणसाच्या कुठेतरी मनात असतं की आपण काही करू शकू की नाही. तो एक असं न्यूनगंडच होता आधी तर तो माझा तिथे दूर झाला आणि तिथेच पितांबरीचा जन्म पण त्या वर्गातच झाला त्या DBMच्या मध्येच. वा. आणि हे कुठून सुचलं तुम्हाला की बाबा तुम्ही जेव्हा एअर इंडियाला प्रोडक्ट सप्लाय करत होता बाकी पावडर्स तयार करत होता क्लिनिंगचे त्याच्यातून तुम्हाला तांब्या पितळ्याचे भांडी क्लीन व्हावीत हे सेगमेंट आहे हे
ह्याच्यात मार्केट असेल असं वाटलं का? कारण का तेव्हा तर म्हणजे लिटरली 80s 90s मध्ये तर लोक हळूहळू सगळे पितळ्याकडून जर्मेनियमकडून हळूहळू स्टीलकडे चाललं, तर स्टीलबद्दल आकर्षण होतं. बरोबर आहे. म्हणजे तेव्हा उलट्या प्रवाहात जायची इच्छा कशी झाली? बरं, आता तिथे एक 6 महिने वर्ग चालू होते हां. आमचे DBMचे, आणि माझ्या लक्षात तिथे FMCG हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला. हम्म. तिथे आम्हाला कोलगेटचे एक मॅनेजर शिकवायला यायचे. DBMला सगळे प्रॅक्टिकल जे लोक फील्डमध्ये आहेत त्यांनाच शिकवण्यासाठी, म्हणजे नुसतं प्युअरली शिक्षक असं तिथे नव्हते. ही खूप चांगली गोष्ट होती. आणि FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला. आणि मग ते लोकसंख्येशी निगडीत आहे. ओके. आणि मग त्यावेळेस माझं स्टॅटिस्टिक्स होतं, म्हणजे केमिस्ट्री होतं, स्टॅटिस्टिक्स होतं आणि फिजिक्स होतं. तर स्टॅटिस्टिक्स चांगलं आमचं असल्यामुळे मला लक्षात आलं की तेव्हा मी म्हटलं महाराष्ट्राची लोकसंख्या किती, 6 कोटी. आणि मग मी बघायला सुरुवात केली की आम्ही जे काही सगळ्या कॅटरर्सना, हॉटेल्सना सप्लाय करत होतो, किंवा हे आम्ही लिक्विड सोप आहे, हा मोठा होऊ शकतो का, ह्यातलं कुठलं प्रोडक्ट आपण FMCG सारखं आपण करू शकतो. मग चिंतन सुरू झालं आणि त्यातून लक्षात आलं की युनिक प्रोडक्ट पाहिजे. मग FMCGची त्यांनी व्याख्याही केली की फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स जे असलं तरी मी टू असता कामा नये, जे आत्ता आहे त्याच्यापेक्षा युनिक काहीतरी पाहिजे, त्याचं नाव वेगळं पाहिजे, मग त्याची जाहिरात करून तुम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. आणि जर का तुम्ही एकदा ते केलं, म्हणजे सकाळी आपण डोक्यावरती तेल घालतो, पेस्ट असेल, साबण असेल, कपडे धुण्याची पावडर असेल, ह्या सगळ्यामध्ये डोळ्यासमोर यायला लागल्या. डेली रुटीन मध्ये कुठेतरी हां. असलं आणि पाहिजे. त्याच्यात नसलेलं मला लक्षात आलं, अरे कॉप्शन आपली जी पावडर आहे ही युनिक आहे. कारण मी संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे मी सगळ्यांच्या त्यावेळी शाखेतनं सगळ्यांच्या घरी जात असे. आणि नातेवाईकांकडे सुद्धा सगळ्यांकडे तांब्याचे ते असे डबे एका उंचीचे असे उतरते आणि लावलेले, बंब, त्या पराती, सगळ्या त्या घागरी पाण्याच्या, तांब्या पितळाची सगळी भांडी, पूजेतले सगळे देव. आणि मी म्हटलं अरे ॲम्पल आहे, पण कोणाच्या लक्षातच आलेलं नाही आहे. तर आपण तर का ह्याच्यासाठीचं काही सोल्युशन दिलं. आणि त्यावेळी आम्हाला दिवाळीत आई भांडी घासायला लावायची. म्हणजे सगळे ते दिवाळीच्या आधी सगळे काढायचं आणि ते चिंच, राख, शेंडी नारळाची याने घासून घासून जीव निघायचा, तरी सुद्धा ते काय स्वच्छ निघायचं नाही. पण आमची जी कॉप्शन पावडर होती त्याने जर का तुम्ही नुसतं असं तरी घासलं ड्राय, तरी ते तिथल्या तिथे एकदम जुन्याचं नवं व्हायचं. आणि म्हटलं याच्यात दम आहे. आणि मग मी काय बोललो नाही. मग मी ठरवलं की आपण ह्याचं आपण FMCGमध्ये आणायचं. आणि मग मी बाबांना वगैरे घरी सगळ्यांना सांगितलं की आपल्याला, मी आता हे असं असं ते शिकतोय तिथं, आपल्याला हे करायचं. आणि मग आम्ही काय केलं, बाबांना आपण ट्रायल करूया. मग लग्नाच्या वेळी ते पेढ्यांचे जे पुड्या आपण देतात, तर त्या पिशव्यांमध्ये आम्ही 5 ग्रॅम पावडर सगळ्याच्यामध्ये भरली ती. ओके. आणि मग त्याचं नावाचं चिंतन सुरू झालं की नाव काय करायचं. आणि ती AV प्रोडक्ट्स होतीच ती कंपनी, म्हणजे ते पार्टनरशिप होती. मग मी आणि बाबा पार्टनर होतो त्याच्यामध्ये, ते गोरे गेल्यानंतर. आणि मग आम्ही त्या सगळ्या 5,000 पुड्या तयार केल्या आणि सगळ्या नातेवाईकांना वगैरे दिलं. आणि त्याच्यावरती मग आम्ही शोधलं, ते एक गिरगावातली ॲड एजन्सी होती, त्यांना म्हटलं असं आमची ही आहे, तर पावडरला नाव द्यायचं. मग आम्ही ब्रेनस्टॉर्मिंग केलं. आणि 15 दिवसांनी मग ते तांबं आणि पितळ, संस्कृत शब्द पितळ्याला पित आहे आणि तांबं, तर त्या शब्दातूनच प्रॉडक्ट कळलं पाहिजे, म्हणून ते तांबं पितळ घासण्याची पावडर किंवा जुन्या तांब्या पितळ्याला नवीन रूप देणारी पावडर पितांबरी. मग पितांबरी ह्या शब्दाचा जन्म झाला. आणि त्याच्यात एक छोटा स्टिकर लावून आम्ही सगळ्यांना दिला. ते पावडर वापरून सगळे एकदम हे व्हायचं की अरे काय पावडर आहे तुमची, एकदम चमत्कार एकदम. आणि मग तो त्याचा मी तेव्हा मग वर्गामध्ये असं गणित केलं की 6 कोटी भागिले 5, एका कुटुंबामध्ये समजा 5 हे आहेत, कारण काही पर्सनलाइज प्रोडक्ट नव्हतं, हे कुटुंबामध्ये सगळ्यांनाच भांडी लागणार त्याचं होतं. आणि मग म्हटलं त्याचे 1.25 कोटी उत्तर आलं. म्हटलं 10% लोक जरी पूजा करत असतील किंवा ज्यांच्याकडे तांबा पितळ असेल, कारण त्यावेळेस सर्वे बिर्वे करायला एवढे पैसेच नव्हते आमच्याकडे, बाबा कुठल्या तरी चांगल्या कंपनीला बोलून काय करायचं नाही. आणि मग त्याचं 10%चं उत्तर आलं 12.5 लाख. आणि 12.5 लाख रुपये 5 रुपये समजा किंमत आपण ठेवली, तर त्याचं उत्तर मध्ये 60 लाख वगैरे आणि गुणिले 12, म्हणजे 5-6 कोटीचा टर्नओव्हर, जो आमचा 2 लाख वगैरे होता. तर एकदम त्या आमच्या छोट्या कॅल्क्युलेटरवरती ही आलं, म्हणजे इन्फिनिटी. म्हणजे त्या कॅल्क्युलेटरची क्षमताच नव्हती हे टर्नओव्हर वगैरे त्या ह्याची बघण्याची. त्यानं म्हटलं जमलं गणित ते. आपण म्हणतो ना की चप्पट फार, की आयडिया तरी अशी पाहिजे, धंदा होईल की नाही माहिती नाही आपल्याला. वा, कमाल आहे. ही आकडा येणं आता हे आत्ताच्या काळात अशक्य आहे. वा, फारच सुंदर. म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्या पद्धतीने विचार केला, म्हणजे ज्याला आता आम्ही एलिव्हेटर पिच म्हणतो आणि ह्या सगळ्या आयडियाज करतो, प्रोजेक्शन्स आणि एक्सेल शीटमध्ये VC फंडच्या समोर दाखवायचं म्हणतो, तुम्ही हे छोट्या कॅल्क्युलेटरवरती केलं होतं. बरोबर. आणि दुसरी गंमत म्हणजे काय की मराठी माणसाचं एक काय आहे की मी बनवेन, पण कोणीतरी दुसऱ्याने विकलं पाहिजे. आमचं पण तसंच होतं. मग आम्ही व्होल्टास, त्याच्यानंतर ती इंडोफिल नावाची कंपनी होती, मार्केटिंगच्या कंपन्या होत्या. आम्ही त्यांच्याकडे गेलो व्होल्टासला की असं असं प्रॉडक्ट आहे, ते पहिल्यांदा हे तांब्या पितळाची भांडी कुठे येत आता. आणि आमच्या सरांनी तर मला सांगितलं, तर तू काय घड्याळाचे काटे उलटे फिरवतेस का. आता ओडोपिक होती, व्हीम होती, म्हणजे स्टेनलेस स्टीलच्या पावडरी आहेत, त्यातली कुठली तरी बनव.
अहो म्हटलं तुम्हीच शिकवलं ना की युनिक काहीतरी पाहिजे, पण ते म्हणा युनिक म्हणजे अरे पुढच्या काळासाठीच पाहिजे. मला कॉन्फिडन्स होता की हे प्रॉडक्ट चालणार. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला एक तर 25 लाख पुढ्या तुम्ही बनवून द्या आणि त्या क्रेडिटवरती द्यायच्या आणि त्या तेवढ्या जर का सेल नाही झाला तर आम्ही काही करणार नाही, त्या 25 लाख पुढ्या तुम्ही विकायच्या. मग आपण म्हणतो की नाही, आपलंच मूल आहे तर दुसऱ्यांनी शिकवणं हे होणार नाही, आपल्यालाच त्याच्यासाठी सेल वगैरे केला पाहिजे. आणि मग मग मी स्वतः प्रोडक्शन आणि मार्केटिंग, बाबा त्याचं सगळं फायनान्स आणि अकाउंटिंग बाबा बघायचे घरातले. आणि माझे मेव्हणे होते मुकुंद देवधर, तर ते दिल्लीमध्ये होते. तर त्यांना आम्ही मार्केटिंग मॅनेजर म्हणून दिल्लीवरून मुंबईला बोलवले. ते मॅफ्कोमध्ये होते, ते कंटाळलेले होते. मग 3 डिपार्टमेंट आमची सुरू झाली आणि आमचं ते अनंत सुरुचीमधलं खालचं ते घर होतं. रात्री पावडर बनवायची आम्ही घरी सगळेजण, त्या पुड्या भरायचो, पॅकिंग करायचो स्टेपलर मारून आणि मग ठाण्यामध्ये दुकानांमध्ये आम्ही ती द्यायला सुरुवात हे केली. खरं तर ओजी घरात स्टार्टअप आहे. ते मला गंमत अशी वाटते की तुम्ही आत्ता पण सांगितलं की तुमचे बाबा हे बघत होते, मेहुण्यांना बोलवून घेतलं. आत्ताही आपण मगाशी बोलताना लक्षात आलं की फॅमिली तुमची इन्व्हॉल्ड आहे. हे एस्पेशली असं म्हणतात ना की घरच्यांसोबत बिझनेस नका करू, मित्रासोबत बिझनेस करू नका. स्पेशली आपल्या ह्या मराठी कम्युनिटीमध्ये हे कॉन्व्हर्सेशन असतं. तुम्ही पण आता याच बिझनेसमध्ये आहात, बाबांसोबत काम करतायत, तुमची बायको पण याच्यातच काम करते, तुमची मुलगी पण यातच करते. हे तुम्हाला कसं जुळून आलं? कारण का वाद नेटकं होतं. कारण का घरात जेवायला काय करायचं ह्याच्यावरनं 4 माणसांची मतं जुळणं अवघड आहेत. एखादा बिझनेस डिसिजन घेताना एकत्रपणे तुम्ही कसं, पितांबरी ॲज अ कुटुंब म्हणून कसं घेता? कसं होतं की जेव्हा मी एंटर करत होतो पितांबरीमध्ये, तर पितांबरी एका इन्फ्लक्स पॉईंटवरती होती की आता आपण इकडनं प्रोफेशनल, आता आपण पूर्णपणे प्रोफेशनल एक कंपनी, आता आपण प्रोफेशनलिझमच्या तर स्थापना करणार. त्या बरोबर इन्फ्लिक्शन पॉईंटला मी आलो आणि मला आठवतंय की मी प्रोडक्शनपासनं सुरुवात केली आणि करता करता मग एक असं झालं की आता आपल्याला सगळं कळलेलं आहे कंपनीचं. तर आता जे प्रॉब्लेम्स कोणीच नाही सोडवू शकत, तर त्याच्यामध्ये आपण आपली मास्टरी आपण केली पाहिजे. आणि ते फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन होतं. कारण काय, बनवणारे भरपूर आहेत, पैसा अमाप उपलब्ध आहे आता, पण विकणं आणि ते प्रॉफिटेबली विकणं हे खूपच कठीण एक काय बोलतात त्याला, एक स्किल असतं आणि ते स्किल सगळ्यांकडे नसतं. तर मी मग हळूहळू सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनकडे मग मी माझी वाटचाल केली आणि असं होता कसं झालं की एक काय बोलतात ना की एक 4-1 वर्षाची ह्याच्यामध्ये गॅप गेली. म्हणजे मी 4 वर्ष अगोदर जॉईन केली, 4 वर्षांनी माझी बहीण आली आणि मग त्याच्या पुढे अजून एक 3-4 वर्षांनी माझी बायको आली. आणि आमचं कसं होतं की आमच्या सगळ्यांचं फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये आमचं सगळ्यांचं काय बोलतात त्याला शिक्षण झाले. म्हणजे मी, माझी बहीण आणि इव्हन माझी बायको पण, आम्ही सगळे वेलिंगकर म्हणजे जे व्ही स्कूल आहे तिकडनं आम्ही मॅनेजमेंटचं फॅमिली मॅनेज बिझनेसमध्ये डिग्री घेतली. तर तिकडे आम्हाला कायम ते सांगायचं की कॉन्फ्लिक्ट होतात, म्हणजे कॉन्फ्लिक्ट आमचे सुद्धा होतात, ओरडाआरडी होते किंवा बरेच वेळा काय बोलतात मतभेद असतात. पण काय आहे की त्या कॉन्फ्लिक्टच्या पाठची कमिटमेंट आपण समजून घेतली पाहिजे. बघा, आज सगळेजण पैसेच कमवायला येतात. बरोबर. जर का माझ्या आयडियानी 4 पैसे मिळणार असतील आणि बाबांच्या आयडियानी 5 पैसे मिळणार असतील किंवा माझ्या बहिणीच्या आयडियानी 6 पैसे मिळणार असतील, तर आम्हाला तिघांना बहिणीची किंवा बायकोची आयडिया फॉलो करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक माणसाची काय कमिटमेंट आहे. म्हणजे बरेच वेळा कसं होतं की एखादा प्रोडक्ट आपल्याला आणायचं आहे की आपण आणू शकतो, म्हणजे डिटर्जंट आपण आणू शकतो. पण समजा आपण डिटर्जंट जर का आणली प्रोडक्टमध्ये, तर आपल्याला ती तेवढ्या फास्ट आपल्याला विकता येईल का? मग त्याच्यापेक्षा सोपं विकायला कुठचं प्रोडक्ट आहे डिटर्जंटपेक्षा, तर मग आपण बार आणू शकतो का? किंवा आपण फूडमध्ये आपण काही निश आपण एखादा प्रोडक्ट आणू शकतो का? जसं की आम्ही लाईम सॉस आणलं, तर लाईम सॉस ही कॅटेगरीच नाहीये, तर हे आम्हाला पण विकायला म्हणजे खूप काय बोलतात त्याला, खूप सोपं पडलं. तर अशा प्रकारच्या, आणि जेव्हा घरातली माणसं असतात आणि जेव्हा ती, आमचं कसं आहे की आमचं प्रत्येक माणसाचं एक वेगवेगळं स्पेशलायझेशन आहे. म्हणजे बाबा मार्केटिंग आणि मीडिया पूर्णपणे बघतात, मी सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन बघतो, बहीण फायनान्स बघते. त्याच्यामुळे कसं आहे की आम्ही एकमेकांच्या पोर्टफोलिओजमध्ये फार आम्ही लक्ष घालत नाही आणि मला वाटतं की हेच सिक्रेट टू सक्सेस पितांबरीचं आहे की आम्ही मल्टिपल ग्रो होऊ शकतो. म्हणजे बरेच वेळा असं होतं की आमची प्रत्येकाची ऑब्जेक्टिव्ह वेगळी असतात. म्हणजे जेव्हा बाबा ऑफिसमध्ये असतात त्या दिवसांमध्ये मी ऑफिसमध्ये नसतो आणि मी ऑफिसमध्ये असतो त्या बाकी दोघी म्हणजे बहीण किंवा बायको ते ऑफिसमध्ये नसतात. कारण काय, प्रत्येक माणसाच्या मोहिमा आमच्याकडे वेगळ्या आहेत कॉन्कर करण्याच्या. म्हणजे
शिवाजी महाराजांच्या वेळेला अशा मोहिमा असायच्या की कर्नाटकची मोहीम, मग कधी इकडे महाराष्ट्रात काय ती, तसं आमचं मल्टीफोल्ड. म्हणजे कोणतरी माणूस युपीत गेलाय, कोणतरी दुबईत गेलेला आहे, कोणतरी नेपाळमध्ये, असं कंटिन्युअसली आमचं चालू असतं. आणि याच्यावर एक मला परीक्षेच्या याच्यावरनं आठवलं की ते जे प्रोफेशनल हे होतं ना, ते बाबांनी खूप परीक्षेत आजोबांनी सुरू केलं. म्हणजे आम्ही जेव्हा आनंद सुरेमध्ये खाली हे होतं ना, तर त्यांनी ती 1000 फूट जागा दिली आणि त्यांची एक नौपाड्याला, आता आमचं जिथे ऑफिस आहे तिथे त्यांनी एक जागा त्या लग्नाच्या ह्याच्यासाठी हॉलसाठी दिलेली होती, जेवणासाठी. तर मी पहिल्यांदा जेव्हा ती जागा घेतली तर बाबाने मला तिथे 3000 रुपये भाडं द्यायला लावायला सुरुवात केली. वाव. म्हणजे त्याने सांगितलं तुला जागा प्रोफेशनल, तू पैसे मिळवणार ना, तर तुला 3000 रुपये द्यायला पाहिजेत. म्हणलं ठीक आहे. जेव्हा नौपाड्याची जागा ही होती तर ते म्हणाले की ते मला दिवेकर जे आहेत ते मला 10,000 रुपये भाडं देतात. मी म्हटलं 10,000 रुपये मी भाडं देईन. मग त्यांचा करार संपल्यानंतर ती मार्केटिंगला मी जागा घेतली बाबांकडून. आणि मग त्याचा असा फायदा झाला, मी बरेच मराठी उद्योग बघतो की ती मुलं जी असतात किंवा ते जे लोक असतात ते त्यांच्या मुलांना पगार देत नाहीत. तर पहिल्यापासून मी स्वतः पगार घेत असे. माझे मेवणे आले, त्यांना जो पगार होता त्यापेक्षा जास्त पगार आम्ही त्यांना दिला. ही मुलं जेव्हा पहिला डे 1 पासून आली, त्यांना अपॉइंटमेंट लेटर आणि त्यांना पगार, त्यांना इन्सेंटिव्ह, त्यांची प्रमोशन. म्हणजे हा मॅनेजर म्हणून तो लागला, त्याच्यानंतर तो लगेच डायरेक्टर नाही झाला. मी माझी बायको, हां, दोघंच जण आम्ही डायरेक्टर आणि बाबा होते. मग ह्याला 5 वर्ष झाल्यानंतर हा डायरेक्टर झाला. आणि त्याला बाहेरच्या त्याच्यानंतर मग त्याला बाहेरच्या विचारतील तुला काय मिळतात, तर त्याला असं वाटलं पाहिजे की सांगायला नको आपल्याला खूप जास्त मिळतात. मग मुलांचं एक हे ठेवलं पाहिजे, हे प्रोफेशनल हे नसतं. आणि मग मी असे अनेक उद्योग बघितलेले आहेत की ते त्यांना वडिलांकडनं पैसे मागायला लागतात खर्चासाठी. राईट. आणि मग तिथे ते त्यांचं कुठेतरी गोंधळ होतो आणि मग ते सोडून दुसरीकडे जातात. म्हणजे आपण म्हणतो की मुलं आमच्याकडे काम करत नाहीत, तर त्याची एकच बाजू आपल्याला माहिती असते. त्यामुळे हा प्रोफेशनल अप्रोच आम्ही सगळ्यांसाठीच, ह्या मुलांसाठी सगळ्यांसाठीच. मग मुलगी पण डायरेक्टर झाली, हा पण डायरेक्टर झाला. मग प्रिया आल्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांनी पहिल्यांदा काम करून आणि त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणेच त्यांना पोझिशन टू प्रूव्ह युअर वर्थ. Yes. मी का उगाच मी फक्त प्रभू देसाई घराण्यातला म्हणून नाही आणि फुकट काही नाही. फुकट काही सगळं तुमचं, तुम्हाला त्याचा खर्च बिर्च तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्ही काय हे करतात. आणि ते त्यांनी करत गेल्यामुळे म्हणजे परीक्षेचा सेल्समध्ये नंतर आल्यानंतर त्यांनी आमची जी देवभक्ती अगरबत्ती आहे ती पूर्ण भारतभर त्यांनी लॉन्च केली. आणि रात्री प्रवास करत असे तो, मला असं वाटत की ह्याला झेपेल की नाही. म्हणजे असं व्हायचं आमचं की 3-3 दिवस आम्ही ट्रेनमध्येच, 3 रात्र ट्रेनमध्येच, म्हणजे ट्रेनमध्ये झोपायचं, दुसऱ्या दिवशी जायचं पुढच्या टाउनला, तिकडे आपल्या अगरबत्तीचं डिस्ट्रीब्युटरनं सांगायचं, ऑर्डर घ्यायची, परत बॅकपॅक लगेच. म्हणजे हॉटेल सुद्धा रूम पण नाही बरेच वेळ. आणि असं व्हायचं की जेव्हा चौथ्या दिवशी जेव्हा 3 रात्र ट्रेनमधनं प्रवास करतो ना, तिकडे आपण उभं राहिलो, भाषण दिलं की असं सगळं हालायचं. कारण का ते ट्रेनची ती मोशन एक राहते. आणि पितांबरीमध्ये अजून एक चांगलं काय आहे की जेव्हा आपण डिसिजन घेतो ना, तर खूप डेमोक्रेसी आहे. म्हणजे प्रत्येकाने आपले व्ह्यू पॉइंट्स सगळ्यांनी मांडा आणि मग एकदा का ते ठरलं की मग ते तसंच्या तसं ते सगळं एक्झिक्यूट झालं पाहिजे. मग त्याला काही काय बोलतो त्याला, प्रिन्सिपल मध्ये फरक नाही, पण तुम्ही वे तुमचा वेगळा असू शकतो, पण मग ते रिझल्ट असे आले पाहिजेत किंवा ठरलेले नियम आहेत, एकदा प्लॅन झाला की तो डिलिव्हर झाला पाहिजे. म्हणजे मुळात सगळ्या बोलण्यावरनं मला हे लक्षात येते की इंटेंट महत्वाचं आहे, रिझल्ट महत्वाचा आहे. माझा मी बरोबर का तू बरोबर, इगो महत्वाचा नाही. आणि मग तुम्ही आता बोलताना सांगितलं की तुम्ही 3 दिवस कॉन्स्टंटली रेल्वेतून फिरत होतात. आणि मगाशीही तुम्ही सांगितलं की मराठी माणसाला डिस्ट्रीब्यूट म्हणजे सेल्स जरा चिकचिक वाटतं, कारण पर्सनली मी सेल्समध्ये काम केलं आणि मला फारसं आवडायचं नाही सेल्समध्ये. तर हे जे आहे की ऑन ग्राउंड काम करणं गरजेचं किती आहे, कारण सेल्स जोपर्यंत तुम्ही ऑन ग्राउंड करत नाही तोपर्यंत ॲक्च्युअल इन्साइट्स कळत नाहीत म्हणतात. सो वेन यू वेंट ऑन ग्राउंड, डिस्ट्रीब्युशन चेक केलं, काय स्पेसिफिक जाणवलं आणि काय करणं गरजेचं आहे. एखादा नवीन उद्योजक बघत असेल तर त्यांनी काय करणं गरजेचं आहे, वाय सेल्स इज इम्पॉर्टंट. काय असतं की ऑन ग्राउंड जाण्याचं खूप महत्व असतं आणि त्यातनं आपल्याला खूप इन्साइट्स मिळतात. म्हणजे आपण जेव्हा ऑन ग्राउंड जेव्हा जातो, आता आमचं कसं आहे की FMCG, तर FMCG म्हणजे आमचे सगळे किराणा माल वाली सगळी आमची दुकान आहेत. म्हणजे आमचं काही असं ग्लॅमरस फील्ड नाही की B2B सारखं AC केबिन्स मध्ये तुम्ही जाताय, तुम्ही डील मेकिंग तुम्ही करताय. आमचे जे कस्टमर्स आहेत ते एकदम साधे आणि एकदम सिम्पल आहेत आणि त्यांना त्याच प्रकारे सगळ्या गोष्टींची डिलिव्हरी देखील लागते. मग तुम्ही जेव्हा जाता तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळतात की आपलं जे प्रोडक्ट आहे तर त्याला आपण शेल्फ स्पेस आहे का,
ते एखाद्या प्रॉमिनंट ठिकाणी ठेवलेला आहे का, आपला जो सेल्स पर्सन आहे तो आपल्या प्रॉडक्टचे डेमोज देतो का, डेमॉन्स्ट्रेशन करणं पण गरजेचं आहे. म्हणजे पितांबरी शायनिंग पावडरला आम्ही मॅजिक पावडर म्हणतो, पण काय की ती लावली तुम्ही की ती लगेच सगळी तांब्याची आणि पितळची भांडी चमकून उठतात, म्हणून ती मॅजिक आहे. तर ती मॅजिकचं सारखं डेमॉन्स्ट्रेशन झालं पाहिजे किंवा कुठचंही प्रोडक्ट. पितांबरी जेव्हा आम्ही प्रोडक्ट्स बनवतो तेव्हा आम्ही बघतो की त्यात काहीतरी USP असेल. मग आमची समजा अगरबत्ती जर का घेतली तर अगरबत्तीमध्ये आम्ही ऍक्च्युली नैसर्गिक अर्क आम्ही टाकलेत. म्हणजे चाफ्याची अगरबत्ती असेल तर चाफ्याचा फुलाचा अर्क आहे. चंदन तर चंदनचं म्हणजे सॅन्डलवूड ऑइल आम्ही ऍक्च्युली टाकलंय. तर ह्याचे जोपर्यंत डेमोज होणार नाहीत तिकडे शॉपकीपरच्या लेवलपर्यंत त्याला कन्व्हिन्स करायला, तोपर्यंत काही होणार नाही. किंवा आपण फिट ऑन स्ट्रीट बोलतो की कंटिन्युअसली एक आमचा एक बीट असतो, म्हणजे एक रूट असतो आणि त्या रूटवरती 40 दुकानं असतात. तर तो सेल्स ऑफिसर जर का तिकडे जाईल त्या 40 दुकानात तरच त्याला ती ऑर्डर मिळणार आहे. आणि मग हे सगळं करत असताना मग आम्ही सुद्धा 8-8 तास मार्केटमध्ये असतो आणि आम्हाला मग कस्टमरची पूर्ण सायकी कळते. आणि सेल्स हा खूप टफ जॉब आहे. म्हणजे कसं आहे की बाकीचे जे सगळे जॉब्स आहेत त्याला AC असतो, मस्त तुम्ही कुठेतरी बसता कॉम्प्युटरवर काहीतरी करता, पण सेल्समध्ये काय की एक्स्ट्रीम हीट आत्ता चालू आहे, एक्स्ट्रीम कोल्ड, त्याच्यानंतर एक्स्ट्रीम रेंज, म्हणजे जे वेदर असतं ते सगळं एक्स्ट्रीमच असतं. आणि ह्या सगळ्या फ्रस्ट्रेशन म्हणजे हे सगळं वेदर आणि हे सगळं घेऊन तुम्हाला समोरच्या माणसाचं अजून मेंटॅलिटीला त्याला क्रॅक करायचं असतं खूप शांतपणे त्याला हे करून. तर मग तुम्ही कसं करायचं, मग तुम्ही कम्युनिकेट कशा गोष्टी केल्या पाहिजेत. तर ह्याच्यातनं खूप सारे इन्साइट्स कळतात की बाकीच्या ब्रँड्स अजून काय करतात, ते किती चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करतात ना, आपण काही एक्झिक्युशनमध्ये आपण काही चेंजेस करू शकतो का. आणि ना छोटे छोटे चेंजेस असतात की आम्ही एक छोटा चेंज सांगितला की बॅगमध्ये ना 4 प्रोडक्ट्स सॅम्पल कॅरी झाले पाहिजेत. छोटासा चेंज आहे. ते 4 प्रोडक्ट्स कॅरी करायला लागले 2 वर्षामध्ये आणि 2 वर्षात तो जो टर्नओव्हरचा जो हा आहे अदर प्रोडक्ट्स म्हणजे शायनिंग पावडर सोडून, तर ते एकदम 100% आणि 200% वाढायला लागली. म्हणजे हे जे आपल्याला काय वाटतं की छोटे चेंजेस इकडे खालती ग्राउंड लेवलवर केल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे, पण ते तसं नसतं. त्याच्या प्रत्येक माणसाला तुम्ही जाऊन जेव्हा ड्रिल करता, म्हणजे आज आमची ऑन फील्ड आमची 400 लोक आहेत की जी सगळ्यात किराणा बाजारात जाऊन ते लोक ते ऑर्डर काढतात. तर ते त्यांना दे आर एक्सपेक्टेड की ते एकाच वे मध्ये की कसं ग्रीट करायचं शॉपकीपरला, कसा डेमो दाखवायचा, क्लोजिंग कसं करायचं, स्कीम्स आपल्या ज्या आहेत त्या कशा आपण कम्युनिकेट करायच्या. आणि हे छोटे चेंजेस केल्यामुळे खूप जास्त सेल वाढतो. म्हणजे बरेच वेळा म्हणतो ना आणि आपण त्याचं हे पण एक बघायला लागतं की काय सुरुवातीला आम्ही असं बघायचो तर ती सॅम्पल्सच नसायची अवेलेबल. म्हणजे प्रोडक्शनमध्ये तुम्ही प्रोडक्शन बनवताय पण ते सॅम्पल कोण लक्षच नसतं. म्हणजे तो बॅग तर ह्या लोकांनी मग त्याचं एक ठेवलं की बाबा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर, सेल्स मॅनेजर, त्याचं काम काय की 400 लोकांना सॅम्पल्स लागणार आहेत रोज, ती सगळी तयार आहेत की नाही, ते निघताना ते घेत आहेत की नाही सगळं. त्यामुळे आणि ते फॉलो झालंच पाहिजे. कारण सॅम्पलच तुम्ही त्या दुसऱ्या प्रोडक्टचं नाही दिलं तर ते पितांबरी शायनिंग पावडरच विकत बसतील. तसं ते नाही की 2 अगरबत्त्या त्या दुकानात नेऊन लावायच्या. हे सगळं या लोकांनी आणि केलं. एक आयव्हरी टॉवर सिंड्रोम असतो. म्हणजे तुमचे जसे डेसिग्नेशन वाढत जातात तसे जसे तुम्ही त्या ऑफिसमध्ये एचओ मध्ये तुमचं पहिले एक साधं ऑफिस असतं, मग कॉर्नर ऑफिस होतं, मग सीव्हीओ येतो तुम्हाला, तर एक आयव्हरी टॉवर सिंड्रोम होतो. हा जर का तुम्हाला तो सिंड्रोमनी तुम्ही जर का ग्रासला गेलात तर तुमचं म्हणजे युअर प्रोडक्ट इज गोइंग टू डाय. कारण काय तुम्हाला यू हॅव टू बी फिट ऑन स्ट्रीट. तुम्हाला फॅक्टफुल पाहिजे तुम्ही की रस्त्यावरती ऍक्च्युली काय चालू आहे. नाही आणि त्याच्यामध्ये दुसरं पण मला आठवत आहे, सेल्स, R&D, अकाउंट्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन आणि प्रोडक्शन हे वेगवेगळ्या सायकोलॉजीची माणसं असतात आणि त्यांना त्या त्या पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे आम्ही दुसरं ऑफिस घेण्याचं मी म्हटलं ना, अनंत स्मृतीमध्ये आम्ही प्रोडक्शन आणि ॲडमिनिस्ट्रेशन आणि मार्केटिंगचं वेगळं, कारण मार्केटिंगचं सेल्स अँड मार्केटिंगच्या लोकांना पगार जास्त असतात. तर ते एकत्र बसले ना की प्रोडक्शनचे लोक सांगतात की आम्हाला ह्यांचा पगार द्या. नाही तर ते नाही, तुम्ही मार्केटमध्ये जाणार का. कारण हा जसा तर परीक्षेने सांगितलं की त्यांना ह्या सगळ्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये काम करायला लागतं. त्यामुळे त्यांना डेली DA असतो, त्यांना इन्सेंटिव्ह जास्त असतात. तर त्याप्रमाणे आपण गेलो पाहिजे. बऱ्याचदा कसं आपण बघतो ना की हाताची काय 5 बोटं सारखी नसतात. तर तुम्ही सारखी करण्याचा प्रयत्न केला तर प्रॉब्लेम येईल तुम्हाला. खर्च तुमचे कॉस्ट खूप वाढतील तुमच्या. तर सेल आणतायत आणि त्यांना काही टार्गेट नाही झालं तर द्यायचं नाही आहे त्यांना. वरचा जो इन्सेंटिव्ह आहे आणि सेल आणला तर त्यातनं मिळणाऱ्या मार्जिनमधूनच आपण त्याला देतोय. R&Dचे लोक खूप त्यांनी एक प्रॉडक्टमध्ये डेव्हलपमेंट केली तर तुमची प्रचंड कॉस्ट वाचू शकते. त्यामुळे हे जे R&Dची मंडळी आहेत, सायंटिस्ट लोक आहेत आणि हे सेल्सचे लोक आहेत, तर ह्यांना तुम्हाला त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि ॲडमिन आणि जे अकाउंट्समध्ये ते रुटीन काम करत आहेत
किंवा बाकीचे जे कोण प्रोडक्शनमध्ये लोक आहेत, मग त्यांनी वेस्टेज कमी करण्यामध्ये हे ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे ह्या लोकांची काळजी आणि ह्यांना सतत ते ट्रेनिंग दिलं पाहिजे. कारण ह्यांना नकार ऐकण्याची खूप सवय. आता परीक्षित सांगतो, एक रूटमध्ये 40 ते 50 दुकानं असतात, त्यातले 20 लोक तर तुम्हाला हाकलूनच लावतात आणि 10 ते 5 दुकानांची तुम्हाला ऑर्डर मिळते. त्यामुळे त्याला नकार पचवण्यासाठीचं त्याला ट्रेनिंग पण द्यायला लागतं, की भाऊ हे ह्याला कोल्ड कॉल म्हणतात. हे म्हणजे बरेच वेळा असं होतं, एक बाबांच्याच पॉईंटवरून ऍड करतो, की आम्ही शॉपकीपर सोडतात. म्हणजे आम्हाला कळतं, सर हा ना माणूस जाम चिकचिक करतो, याच्याकडे नको जायला. म्हणलं चल रे जाऊ, चल असं आपण प्रेमात त्याला घेऊन जातो. तर तो माणूस ऍक्च्युली झिकझिक करतो, पण आपण सगळं शांतपणे ऐकून घेतो. आणि त्याच्यानंतर असं होतं एका पॉईंटला, की तोच माणूस जो झिकझिक करत होता आणि ज्याला 1-2 वर्ष सेल्स पर्सननी अवॉइड केलेलं आहे, म्हणजे गेलाच नाहीये तिकडे, तर त्यांनी एकदम 50,000 1,00,000ची ऑर्डर तर देऊन मोकळा झाला. मग बाहेर येऊन मग आम्ही त्यांना प्रत्येक कॉल झाला की मग आम्ही त्यांना परत शिकवतो, की हा झिकझिक का करतो, तुम्ही ह्याची सायकी समजा. कारण की ह्यानी झिकझिक नाही केली तर ह्याला चांगला रेट नाही मिळणार, ह्याला चांगली ऑफर नाही मिळणार आहे. पण तुमचं काम आहे की त्याच्याकडे जाणं. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, की ज्या सॅम्पल्स असणे, हे डेमॉन्स्ट्रेशन करणे, याचा फायदा आम्हाला असा झाला, की आमची पाठच्या 3 वर्ष अगोदर पण 400च माणसं होती आणि टर्नओव्हर आमचा 200 कोटी होता. आणि आता पण तेवढीच माणसं आणि टर्नओव्हर 300 कोटी आहे. म्हणजे ह्या आपण फॅक्टफुल असणं, हे सगळ्यांना ट्रेनिंग देणं, ही सगळ्यांची एफिशियन्सी वाढल्यामुळे ते झालं. पण आम्ही जर का नाही गेलो मार्केटमध्ये तर ह्याच्यातलं काहीच होणार नाही. म्हणून तो आयव्हरी टॉवरचा सिंड्रोम अजिबात नको या डिस्ट्रीब्युशन. सेल्स बद्दलच मला खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्याच्यापुढे मी एकदा पहिलं सांगतो, की हे जे उदाहरण आहे ना, तो मस्जिदमध्ये आमचा एक व्यापारी होता आणि तो होलसेलर होता. तर मी जेव्हा सेल्समन होतो, म्हणजे परीक्षेच्या वयाचा होतो, तर त्याच्याकडे जाऊन तो 1-2 बॉक्सच घ्यायचा. आणि त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं की पितांबरी, तर त्याला सांगितलं मी तू सगळ्या तुझ्या व्यापाऱ्यांकडे हे सॅम्पल टाक. तर त्यांनी ते असे पार्सल बांधायचे ते. आणि तुम्ही जर का बघितलं ना, तुम्हाला ते मालकच दिसायचंच नाही, एवढी गर्दी त्याच्याकडे. म्हणजे सगळे होलसेलर असल्यामुळे सगळे रिटेलर त्याच्याकडनं घ्यायचे. आणि तो सगळे गेले की तो मला पैसे द्यायचा. तर मला असं वाटायचं काय अरे पैसे दिले तर पटकन होऊन जाईल. पण मी ते तपश्चर्या, तो जोपर्यंत हाक मारत नाही मग नंतर तो मला आत बसवायला लागला. मला त्याच्या नोटा मोजायला द्यायचा. मग मी त्याला सांगायचो, अरे तुझं सगळं बाहेरगावी सगळीकडे आहेत ना, बँगलोरला आहे, दिल्लीला, तू तिकडे पाठव ना पितांबरी. मग त्यांनी ते म्हणजे मैत्रीमुळे, कारण तो बसवायचा गोणीवरती बसायचो, कारण बसायला जागाच नसायची तिथे. म्हणजे तुम्हाला त्याला एकदा वाटायला की नाही ह्याला इंटरेस्ट आहे, हा पेशन्स आहे त्याच्याकडे. आणि मग त्या मैत्रीच्या माध्यमातून दुकानदारसुद्धा जर का तुम्ही त्याला बोललात त्याच्याशी नीट, त्याचं काय आहे, त्याला एखादी स्कीम त्याला दिलीत, तो काहीतरी विकत घे, म्हणजे त्याला जास्त जर का माल ठेवायचा त्याला काहीतरी मार्जिन पाहिजे ना. तर हे जसं आता परीक्षित सांगतोय, तेव्हा आम्ही पण ते केलं होतं. आणि मग तशी ती पितांबरी सगळीकडे गेली. त्यामुळे हे मुलांना शिकवायला किंवा हे त्यांना समजावून सांगायला खूप कठीण असतं. आपण मालक म्हणून आपण ते हे केलं, पण करणं गरजेचं. हा पण मी मालक आहे, अरे हा काय मला बसवत नाही, हा तू कोण मोठा दुकानदार लागून गेला, असं करून जर का मी त्या मस्जिद बंदरमधनं भांडून बाहेर पडलो असतो आणि ह्याच्याकडे मी काय परत जाणार नाही, तर धंदा वाढलाच नसता. तुम्ही सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये असं कुठल्याही बिझनेसमध्ये कोणत्याही सेक्टरमध्ये असाल, तुम्ही इगो बाजूला ठेवायचा. तुमचं अल्टिमेट एम काय आहे ह्याच्याकडे लक्ष ठेवून त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी करत राहायला पाहिजे. आणि सेल्सबद्दलच, कारण का सेल्सबद्दल खूप कमी लोक एवढ्या ओपनली बोलतात. म्हणून मला हा प्रश्न आहे की बऱ्याच जण असं होतं की सेल्स म्हणजे ज्याला बोलता येतं, ज्या एक्स्ट्रोवर्ट आहे त्याचं काम आहे, इंट्रोवर्ट माणसाचं काम नाही, असं वाटतं का? नाही, अजिबात नाही. ॲक्च्युली मी खूप जास्त इंट्रोवर्ट पर्सन आहे. आणि मला असंच होतं की जेव्हा मी तो चॅलेंज घेतला, पण काय की शेवटी आपलं डू ऑर डाय सिच्युएशन आहे. आपण जर का विकू शकलो नाही आपलंच प्रोडक्ट तर कोणीच विकू शकणार नाही. हे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्यामुळे आपल्याला सेल्स बघितलंच पाहिजे. मग हळूहळू काय की मी सेल्स ऑफिसर्स बरोबर जायला लागलो. आणि मग मला असं समजलं की जे बेस्ट सेल्स ऑफिसर्स असतात ना, तर एक ते सेल्स प्रोसेस फॉलो करतात काहीतरी. म्हणजे काय असतं की त्यात ग्रीटिंग असतं. ग्रीटिंग झालं की एक त्यांचा मिडल पार्ट असतो ज्यात ते प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशन, प्रोडक्ट ब्रीफ देतात. त्याच्यानंतर ते क्लोजिंग करतात. म्हणजे ते एक प्रॉडक्टच ते क्लोज करतात. बरेच वेळा गोंधळ काय होतं की आपण सगळे अशी बास्केट ओपन करतो की किंवा B2B ला सुद्धा होतं ना, नाही माझ्याकडे हे सोल्युशन आहे, माझ्याकडे ते सोल्युशन आहे, हे आहे. तसं नाही, तुम्ही एक एक्सप्लेन करा आणि पहिले एकामध्ये हो किंवा नाही तुम्ही घ्या. आणि बरेच वेळा काय असतं ना, लोकांना ऑर्डर क्लोज झाली हेच कळत नाही. म्हणजे ओव्हरसेल्स म्हणजे कसं असतं की बरेच वेळा ना शॉपकीपर काहीच बोलत नाहीयेत ना, म्हणजे शांत असतात. म्हणजे सायलन्स जो असतो त्यातच त्यांचा होकार असतो खरा. पण आपले लोक तरी दाबतायत. म्हणजे हे पण
समजायला हा पाहिजे. माझा प्रॉब्लेम आहे, मी ओव्हरसेल करतो, कळतच नाही पुढचा हो म्हणालाय. एक प्रोडक्ट झालं की मग दुसरं घ्या, दुसरं झालं की मग तिसरं घ्या, मग तुम्ही कॉल क्लोज करा आणि मग तुम्ही बाहेरनं निघा. जेव्हा मी ही प्रोसेस फॉलो करायला लागलो आणि प्रत्येकाची एक युनिक थोडं पर्सनलाइज एक प्रोसेस असते आणि मी बघितलं की आम्ही नमस्कार मालक करतो किंवा राम राम मालक पितांबरीतनं आलं असं करतो. आणि असं काही नाही की कुठच्याही रिलिजनचा शॉपकीपर असू दे, आपण नमस्कार केला तर तो ग्रीटच करतो. तो कधी आपल्याला काही हे बोलत नाही की मी दुसरा रिलिजनचा आहे, मी हिंदू नाही, असं कधीच त्या ह्याच्यातनं नसतं. तर एक आम्ही अशी प्रोसेस जे इंट्रोवर्ट्स बनवतात ना, तर त्यांचा खूप चांगल्या प्रकारे ते सेल करू शकतात आणि ते प्रोसेस तीच फॉलो करतात आणि इयर ऑन इयर त्या प्रोसेसमध्ये ते हे करतात. म्हणजे मी इतका इंट्रोवर्ट आहे की मला जर का मी आज एक 10-20 लोकांशी जर का मी इंटरॅक्ट केलं ना, तर मी घरी गेल्यावर माझ्या बायकोशी बोलत नाही की नाही आज मला ना खूप फिजिकली ड्रेनिंग झालंय की म्हणजे बास झालं, असं मला होतं. पण जर का माझ्यासारखा माणूस जर का सेल करू शकतो तर कोणीही करू शकतो असं मला वाटतं. आणि ह्याच्यात एक फरक मेन काय आहे माहिती आहे का, सेल्स आणि बाकीच्या डिपार्टमेंट्समध्ये, की बाकीच्या डिपार्टमेंट्समध्ये ना लोकांना माहिती आहे की ते सकाळी येऊन आज काय करणार आहेत. म्हणजे मी HR मध्ये तर मला माहिती आहे मला सॅलरी करायची, मला काहीतरी इश्यूज आहेत मॅनपॉवर ते मला हँडल करायचं, प्रोडक्शनवाल्यांना प्रोडक्शन काढायचं आहे, फिनान्सवाल्यांना सकाळी येऊन बघतात पैसे किती आहेत, पेमेंट्स किती काढायचे आहेत, पैसे किती आणायचे आहेत. पण सेल्स हा जो म्हणजे या ह्याच्यात जे प्राणी सगळे असतात ना लोक, म्हणजे जंगलामधले, करावं लागतं. तर नाही प्रोएक्टिव्ह नाही. मी आज सकाळी उठून मी काय करणार हे बहुतांश लोकांना याची जाणीवच नसते की मी आज कुठे गेलं पाहिजे किंवा मी माझा दिवस कसा सुरुवात करणार, माझे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे असं काहीच नसतं त्या लोकांचं. त्याच्यामुळे सेल्समध्ये लोकांना फेल्युअर येतं आणि लोक सक्सेसफुल होऊ शकत नाहीत. पण तुमची प्रोसेस असेल की आदल्या दिवशी रात्री किंवा मला उद्या इकडे जायचंय, मला ही 4 माझे ऑब्जेक्टिव्ह मला सर करायची आहेत आणि मग त्याच्यावरनं मला काहीतरी फायदा होणार आहे. तर असं जेव्हा होतं तेव्हा ते होतं. तर मग कंपनीज हे मिटिगेट करायला काय करतात की सेल्स पर्सनला ते KRA देतात. KRA म्हणजे काय की की रिझल्ट एरिया, की तू ही 4 गोष्टी जर का तू केल्यास तर तुला काहीतरी आम्ही काय इन्सेंटिव्ह देऊ किंवा तुझं चांगलं प्रमोशन होईल. ह्याच्यासाठी KRA सेल्समध्ये चालू झाले. पण त्याच्यामध्ये दुसरं पण एक असं आहे की कॅल्क्युलेशन, म्हणजे तो आम्ही आता असं केलं आहे की तो BCom पाहिजे सेल्समन, म्हणजे BCom MBA किंवा BMS, कारण त्याला कॅल्क्युलेशन तर काही येत नसेल ना त्याला. कारण 2 प्रोडक्ट जेव्हा विकतो परीक्षेत, जेव्हा आपलं प्रोडक्ट का घेतलं पाहिजे, तर मार्जिन जास्त आहे की नाही, तर स्कीम बेसिक रेट त्याचा, कारण MRPच्या मध्ये त्यांना डिस्काउंट असतो, तर तो त्यांना तो कॅल्क्युलेट करता आला पाहिजे की हे एवढं मार्जिन आहे आणि आमच्या त्या कॉम्पिटिटरच्या पेक्षा समजा तुला 12च विकायचं आहे, तेव्हा दुसरा कॉम्पिटिटर XYZ तर त्याला 10% आहे, तर आम्ही तुला 15% देतो आहे. मग तू एक बार जर का आमचा विकला असं तुला 5% जास्त मार्जिन मिळणार आहे, पण आम्ही जाहिरात करतो आहे, त्याची डिमांड पण आहे, तर तू ठेव आणि तो समोर ठेव, तो दिसला पाहिजे, कारण जो दिखताय वो बिकताय असं मार्केटमधलं हे असतं. आणि त्याला तो परीक्षेत जे सांगतोय त्याचं एक कॅल्क्युलेशन त्याला पाहिजे की मी मागच्या महिन्यामध्ये ह्या दुकानदाराला किती विकलं होतं, तर त्याचा डेटा पाहिजे त्याच्याकडे, किंवा ह्या डिस्ट्रीब्युटरकडे किंवा एवढ्या 1200 दुकानांमध्ये मला किती माल विकायचा आहे, हे कॅल्क्युलेशन जर का त्याला करता येत नसेल तर तो सेल्समध्ये फेल्युअर होणार. की आपण त्याला प्रॉडक्टिव्ह कॉल म्हणतो की टोटल एवढे माझे कॉल आहेत, म्हणजे त्याला एक माहिती पाहिजे की 40 पैकी 10 दुकानदार माझे मित्र आहेत, तर त्यांच्याकडे आधी जायचं नाही. तुमची जी तुम्ही आधी ऑर्डर आणि जी कमी पडत असेल ती ते तुम्हाला देणारच आहेत ऑर्डर. असं सगळं मग ते हळूहळू ते बिल्ड करायला लागतात आणि मग ते बेस्ट सेल्समन ठरतात. वाव, हा एक 15 मिनिटाचा लिटरली सेल्सचा मास्टर क्लास झाला. गरजेचं होतं, कारण का सेल्सबद्दल खूप कमी बोललं होतं. आणि मगाशी आपण तो शब्द वापरला, मला ॲक्च्युली इन जनरलच विचारले, तुम्ही सुरुवातीला पण सांगितलं फेल्युअरची भीती नाही का वाटत, कारण का तुम्ही एक बिझनेस केला इनिशियली, तो फेल गेला आणि त्याच्यातनं शिकून तुम्ही हे चालू केलं. सेल्समध्ये रोज तुम्हाला 100 पैकी 40 कॉलमध्ये फेलच जाणार आहे. तुम्हाला 40 जरी म्हटलं तरी खूप चांगलं झालं, बट स्टील फेल्युअरची भीती. आणि तुम्ही तर इतके इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स वेगवेगळे करत असता, भीती नाही का वाटत? नाही, बिझनेस इज तुम्हाला फेल्युअरमधनंच तुम्हाला तो वरती करायचा, याचा मी एक हे विचार करत असतो नेहमी. तर त्याच्यामध्ये मला लक्षात आलं, लहान मूल असतं, तर लहान मूल असतं ते त्याला काहीच करता येत नाही, त्याला सगळं आई करते, मग ते फेल्युअर आहे का? दॅट इज अ स्टेज. तर आपल्याला काय वाटतं, आलं की आपल्याला सक्सेसच मिळालं पाहिजे, तर ते 1 वर्ष तर त्याला सगळं भरवायला लागतं, त्याची शिशू सगळी काढायला लागते त्या आईला, मग ते हळूहळू चालायला लागतं, मग ते स्वतःच्या पायावर जायला लागतं आणि 18 वर्षानंतर ते कमवायला लागतं.
म्हणजे सगळी इन्व्हेस्टमेंटच आहे ना, म्हणजे फेल्युअरच म्हणू आपण त्याला, तसं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक प्रॉडक्ट मी जेव्हा विचार केला की हे जेव्हा आम्ही पितांबरी घेऊन आम्ही ज्या ह्याच्याकडे तुम्हाला नंतर चाळींमध्ये गेलो आम्ही 2 मुलांना घेऊन, आणि ते प्रत्येक दरवाजे बंद करायचे, त्यांना मी सॅम्पल द्यायचो आणि उद्या आम्ही येऊ आणि मग त्यांना आम्ही घासून काही जण भांडी हे भांडं घासून दाखवा. आता मालक आहे आपण मालक बिलक काय नाही, मी सेल्समन आहे. त्यांना घासून दाखवायचं ते, आणि मग ते दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर ते विकत घ्यायचे. मग तिथे काही लोक दरवाजे बंद करायचे, ते आपल्याला प्रॉडक्ट कॉलच बघायचे. तर तिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट ही प्रोसेस आहे, ती समजून सांगून त्याची गरज त्याला त्याची जेव्हा असेल तेव्हा तो ते घेणार. आणि मी हे बघितलं की त्याचं हे सगळं लक्षात आलं. आता ते मूल कसं असतं की त्याचा प्रत्येकाचा स्वभाव असतो, कोण रडकं असतं, कोण हस्त्र असतं, कोणाला काय काय आजार असतात, तसे ते प्रॉडक्टला पण असतात. आणि मग ते प्रॉडक्ट त्याच्यामधून सगळे त्याचे गुणदोषांमधून तुम्ही जेव्हा आणाल, त्यामुळे आम्ही एक प्रोसेस खूप छान तयार केली की पहिलं सॅम्पल द्यायचं लोकांना, मग त्याच्या प्रतिक्रिया घ्यायच्या. आधी R&Dमधून ते आपण स्वतः वापरून बघायचं, मग त्याचं कॉम्पिटिटर कोण आहे, मग त्या कॉम्पिटिटरपेक्षा ते चांगलं आहे का, मग जसं जसं सजेशन येतील तसं ते करत जायचं. आणि मग ते खाली दुकानामध्ये आमचं पितांबरीचं शॉपही आहे खाली, तिथे विकायला ठेवायचं, साधं लेबल लावून, त्याचं पॅकिंग काही करायचं नाही. आणि मग ते तिकडे आल्यानंतर मग त्याला चांगलं ते तिथे सेल होतं का, लोक पैसे देऊन विकत घेत आहेत का, ते पहिल्यांदा तिथे पण सॅम्पल द्यायचं त्याचं. आणि मग ते त्या किमतीला विकत घ्यायला लागल्यानंतर मग त्याचं पॅकेजिंग डेव्हलप करायचं, मग त्याचं टेस्ट मार्केटिंग करायचं, आणि मग ते ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये लॉन्च करायचं. म्हणजे मग त्याला ते शाळेत घालायचं त्या बाळाला, आणि मग तो बाळ ते शिकून ते झालं तयार की मग तो तुम्ही स्टेट लेवलला तुम्ही लाईफ सायकल. आणि तोपर्यंत हे फेल्युअरच आहे. एव्हरी प्रॉडक्ट जर का तशा दृष्टीने बघितलं इज अ फेल्युअर. त्या फेल्युअरमधून तुम्हाला त्याला सक्सेसमध्ये आणायचं आहे. काही प्रॉडक्ट तुम्हाला ते ह्याच्यातच असं लक्षात येतं की नाही हे अजून मॅच होत नाही आहे, मग ते परत R&Dमध्ये जातं, ते परत पॅकेजिंग डेव्हलपमेंटला जातं, मग ते बाहेर नाही आणायचं. कारण आपण आणल्यानंतर जे जाहिराती सगळं आपण तो खर्च करणार होतो तो आपला वाचतो. म्हणजे ते पुन्हा त्याच्यावरती आपल्याला बॅकहँड त्याला होम ह्याच्यावरती अजून त्याला काम करून ते घडवायचं आहे त्याला, की ते घडल्यानंतर मग ते सक्सेसफुल होणार. मला ह्याच्यावर एक प्रसंग सांगायचा आहे की आम्ही म्हणजे पितांबरीचा खूप मोठा समूह आहे आणि आम्ही सगळे जे सॉफ्टवेअर्स वगैरे आहेत ते आम्ही सगळे लिगली बाय करतो. पण असं एकदा झालेलं की ॲडोबी आमच्याकडे आलेलं आणि काय आम्ही क्लीन इन्स्टॉल्स केले नव्हते. तर क्लीन इन्स्टॉल्स न केल्यामुळे सॉफ्टवेअरचे काही ट्रेसेस राहिलेले आणि आम्हाला 18 लाख रुपयाची पेनल्टी तेव्हा भरायला लागलेली. तर मी थोडा निराश झालेलो की यार आपण एवढं सगळं लिगली आपण बिझनेस करतो, आपण सगळ्यांची देणी देतो, तरी पण हे आपल्याला असं का होतं. आणि मी बाबांकडे जाऊन बसलो. खूप असं मला वाईट वाटलेलं की म्हणजे ह्याच्यापेक्षा सल्ला यांचं काहीच घ्यावंच नाही आणि सगळं इलिगलीच करावं असं. आणि खूप तेव्हा तो त्रास झालेला मला. तर बाबा बोलले की हे बघ, ट्रीट बिझनेस ॲज अ गेम. कधीतरी पैसा येतो, कधीतरी आणि पैसा जातो. सो सक्सेस इज नेव्हर फायनल अँड फेल्युअर इज नेव्हर फेटल. आपण फेल्युअर्समधनं काय शिकून आपण रिस्क मिटिगेशन करतो का त्याच्यावरती, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं अजून एक इम्पॉर्टंट आहे की प्रॉब्लेम्स बरोबर न जगणं. म्हणजे एखादं घर असतं, त्यातनं पाणी सारखं टपकत असतं, मग तुम्ही तिकडे एक बादली ठेवता आणि ते विसरून जातं, मग अजून कुठं तरी 4 ठिगडं पडतात, मग तुम्ही 4 बादल्या ठेवता, मग एक दिवस काय होतं, रूफच कोलॅप्स होतं तुमचं. सो मला सगळ्यात मोठा जो धडा मिळाला बिझनेसमध्ये ना, की छोटे जरी प्रॉब्लेम्स असले ना तरी ट्राय टू ॲड्रेस देम इमिजिएटली आणि फेल फास्ट. म्हणजे तुम्हाला जर का फेल्युअर व्हायचंच असेल, फेल एक्स्ट्रीमली फास्ट. 1-2 महिन्यात फेल व्हा, डस्ट युअर सेल्फ अप आणि उभे राहा तुम्ही आणि परत चालू करा. सो ह्या म्हणजे बाबांच्या ज्यामुळे मला म्हणजे असं आलं की नाही, फेल्युअर असतं ते दिस इज नॉट काय बोलतात त्याला, फेटल नाही आणि सक्सेस फायनल पण नसतं. फेल्युअर आणि सक्सेसची अशी सायकलिकल ही चालू असते. पण महत्त्वाचं काय की तुम्ही प्रॉब्लेम्स बरोबर न जगणं, तुम्ही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले पाहिजेत. म्हणजे एका वेळेला काय झालेलं की ॲक्च्युली पॅन्डेमिक मध्येच की आम्ही मल्टिपल प्रॉब्लेम्स बरोबर जगत आलेलो, की क्रेडिट आमचं खूप जास्त झालेलं मार्केटमध्ये, त्याच्यानंतर सेल्समध्ये एवढी एफिशियन्सी आमची नव्हती. आणि हे मल्टिपल स्टेट्स, कारण काय आमचं कसं आहे की पितांबरीचं कंपनीज डिवायडेड इन 38 एरियाज. तर 38 एरियाजमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स. सो एका पॉईंट नंतर लोकांना काय झालेलं ना, त्या प्रॉब्लेम्सबरोबर जगायची सवय झालेली त्यांना, की जाऊ दे ना, कशाला मार्केटमध्ये जायचंय, सुपर स्टॉकिस्टकडे जाऊ, त्याचे प्रॉब्लेम सोडवू आणि घरी येऊ आपण परत. आणि मग काय झालं की ते प्रॉब्लेम्स नंतर तो स्नोबॉलचा ॲव्हलांच झाला आणि असं झालं की हे सगळं आता बंदच होणार का काय. तर तेव्हापासून एक झालं की प्रॉब्लेम आला ना की त्याच्याबरोबर जगायचं नाहीये आपल्याला, आपल्याला बेस्ट सोल्युशन आपल्याला काढायचंय, ते पॅच करायचं आणि पुढे जायचंय. आणि ते पॅन्डेमिकमध्ये सगळ्यात जास्त झालं. म्हणजे आम्ही
काही 1-2 महिने पगारच देऊ शकलो नाही. मग आम्ही निम्मे पगार दिले. म्हणजे 3-4 कोटी रुपयाचं आम्हाला जवळजवळ लायबिलिटीज होत्या. लोक कामावरती येत नव्हते. मग आम्ही हे केलं की नाही, सगळे पहिले कामावरती आले पाहिजेत. मग बसेस केल्या आम्ही, रेल्वे बंद होत्या. आणि त्यावेळी परीक्षेतला मी म्हटलं की आता काय हे करायचं. मग परीक्षेतने त्याला म्हटलं आपण एक निर्णय घेऊया की आपण टोटल बिझनेस ॲडव्हान्सवरती आणायचा. कारण ती फार मोठी गोष्ट होती की जे की आमचे 3,500 डिस्ट्रीब्युटर आहेत भारतभर, आणि काश्मीर टू कन्याकुमारी सगळा बिझनेस आहे. इकडे मुंबई ते कलकत्ता, आणि जवळजवळ 200 सुपर स्टॉकीज. तर पैसे दिले तरच माल देतात, कारण नाही तर सगळं बंदच होता ना धंदा. आता करायचं तर नीटच करायचं. आणि परीक्षेने मान्य केलं, कारण तो सेल्स आणि तो जर का म्हणाला असं की नाही मी नाही करू शकणार, तुम्ही मला आणून दाखवा, तर लपडं झालं असतं. नाही, पण ही ऍक्सेप्टेड दॅट. मला तेव्हा आणि कळलं की सेल्स तेव्हाच कम्प्लीट होतो जेव्हा पैसे येतात. बरेच वेळा काय की आपण सेल करतो आणि पैसे मिळाले तो कम्प्लीट नाही, तो सेल पैसे आले की कम्प्लीट असं. नवीन प्रोडक्ट लॉन्च करताना मगाशी जसं तुम्ही म्हणालात, काही फॉर्म्युला आहे का त्याचा? म्हणजे त्या लाईफ सायकलमध्ये कुठल्या पॉईंटला मला कळलं पाहिजे की नाही, हे नाही होतंय, हे थांबवलं पाहिजे मी, हे माझ्या काहीतरी फुटपट्टी, या फुटपट्टीत बसत नाही आहे. कारण तो कॉल आपल्याला काय होतं, आपलं प्रेम होतं ना. आपल्याला कुठलं तरी प्रोडक्ट जेव्हा काढतो तेव्हा आपल्या प्रेमातनं उत्पन्न झालेलं ते प्रोडक्ट असतं, आणि ते कुठे नाही म्हणायचं. त्याच्यामध्ये काय आहे की कंपन्यांचं जे स्ट्रक्चर असतं, हां, तर त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या काय करतात की आम्हाला पण असं, आणि कन्सल्टंट जे आहेत ना, म्हणजे थँक्स टू कन्सल्टंट पण डेंजरस, कन्सल्टंट पण डेंजरस असतात. म्हणजे ते एका ठिकाणचं सोल्युशन दुसरीकडे उपयोग नाही पडत. ते एका मुलाचं दुसऱ्या मुलाला तुम्ही नाही करू शकत. ते प्रत्येक मूल वेगळं आहे. तर आमच्या आता 9 डिव्हिजन आहेत. म्हणजे होम केअर आहे, त्याच्यानंतर हेल्थ केअर आहे, ॲग्रो आहे, फूड आहे, त्याच्यानंतर तुमचं सोलार आहे, आणि टुरिझम आहे. तर त्याच्यातलं नवीन जेव्हा आपण प्रॉडक्ट आणू, तर त्याची गरज त्या प्रत्येक प्रॉडक्टची वेगवेगळी असते. आता समजा हेल्थ केअरचं प्रोडक्ट आहे, असं घेऊ की आणि त्याच्यात आम्हाला फायदा आहे की आम्ही 4 कंपन्या नाही केल्या. आम्हाला सांगत होते मी सोलार आहे ना, तर सोलारचे काय काय गव्हर्नमेंटचे बेनिफिट आहेत, ते घेण्यासाठी तुम्ही सोलारसाठी वेगळी कंपनी करा. हेल्थ केअर आहे तर हेल्थ केअरसाठी वेगळी कंपनी करा, फूडसाठी वेगळी करा. मी ठरवलं नाही. जसं की एक वडीलच कमवत असतात आणि त्याची 4 मुलं शिकत असतात, तर वडिलांनी 4 बिऱ्हाडं केली तर वाट लागेल ना. तर तुम्ही एक पगार हे करताय, ते लॉसमध्ये जरी असलं तरी त्याचा लॉस आपली ती पेरेंट कंपनी भरून काढते. आणि मग ते जेव्हा स्वतःच्या पायावरती ते मूल उभं राहील तेव्हा ते त्याला नोकरी मिळेल आणि ते करेल. तसं ते प्रत्येक प्रॉडक्ट्स आहे. काही डिव्हिजन सगळ्या लॉसमध्येच होते आधी. होम केअर डिव्हिजन ही पितांबरीची जी डिव्हिजन आहे हीच फक्त प्रॉफिटमध्ये होती, आणि मग त्याच्यातनं एक डिव्हिजन होत गेली. आणि मग त्याची जी काय पद्धत आहे, म्हणजे हेल्थ केअरची बाबा काय आहे, तर केमिस्टकडे द्यायला पाहिजे. फूडचं काय, तर फूडमधल्या लोकांनी काय केलं आहे, मग ते आपल्याला शिकायला पाहिजे स्वतः मला. आणि ते जेव्हा आम्ही शिकत गेलो तेव्हा मग ते होत गेलं. फक्त त्याच्यामध्ये एकच की ते जे सॉफ्टवेअरचं जे होतं, जसं ते अँटीव्हायरस, आम्ही एक असंच सगळ्या लोकांना अँटीव्हायरस बाबा आपण करून बघूया, कारण आमच्याकडे बॅकबोन प्रत्येकाच्याला कॉम्प्युटरचा असतोच. पण त्याच्यामध्ये आम्ही एक ठरवलं की 3 वर्षात जर का ते प्रॉफिटमध्ये ती डिव्हिजन जर का आली नाही, तर ते आपण बंद करायचं. तिथे इगो ठेवायचं नाही, किंवा त्याच्यामध्ये असं ठेवायचं नाही की आपल्याला जमलं नाही मग जग काय म्हणेल, लोक कंपनीतले काय म्हणतील. तर ते आम्ही मागच्या वर्षी आम्ही ते हे बंद केलं. म्हणजे सेल करण्याचं आम्ही थांबवलं ते. मला ह्याच्यात एक काय वाटतं की प्रत्येक कंपनीची कोर कॉम्पिटन्सी असते, आणि कोर कॉम्पिटन्सीज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इव्हॉल्व्ह होत जातात. म्हणजे आमची जी कोर कॉम्पिटन्सी होती ती पहिले आमची क्लिनिंग प्रोडक्टची होती. मग आम्ही ॲग्रोमध्ये गेलो, आणि ॲग्रोमधनं फूड्स येतं ही आमची कोर कॉम्पिटन्सी देखील झाली. आणि त्याच्यामध्ये काय असतं की प्रत्येक कंपनीला ना एक पेरेंटिंग अपॉर्च्युनिटी असली पाहिजे त्या प्रॉडक्टला, की ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर, ॲज अ व्हाईस चेअरमन मी काय पेरेंटिंग त्या प्रोडक्टला, त्या डिव्हिजनला मी काय करू शकतो. जर का पेरेंटिंग ऑपॉर्च्युनिटीज नसतील, म्हणजे समजा एक पालक आहे, जन्माला घातले मूल, त्याला काहीच माहीत नाही की आज काय करायचं, तर त्याचं काहीच होऊ शकत नाही. तर जेव्हा आपण डायव्हेस्ट करतो, एखादा डिसिजन घेतो, तर आपण बघतो की पेरेंटिंग अपॉर्च्युनिटीज जर का नसतील तर तुम्हाला ते डायव्हेस्ट केलं पाहिजे. आम्ही FMCGची माणसं आहोत हार्डकोर, तर ह्याच्यात कसं होतं की प्रोडक्ट सेम असतं, फॉर्म्युलेशन थोडं 10-20% बदलत जातं, पण ते एकदा बदललं की इट गोज ऑन फॉर इयर्स. IT-मध्ये काय की देर इज अ लॉट ऑफ कस्टमायझेशन, तुम्ही न्यू फीचर्स ॲड करू शकता, आणि हे सारखंच करायला लागतं. म्हणजे ही जी टेक्नॉलॉजी ही इतकी इव्हॉल्विंग आहे ना, की आमच्या FMCGचा स्पीड आणि ITचा स्पीड हा कधी मॅच होऊच शकत नाही. ITचा स्पीड खूप फास्ट आहे, त्याच्यामुळे कंपन्या येतात पण अशा फास्ट, आणि त्या लयाला पण फास्ट जातात, कारण ओव्हरनाईट टेक्नॉलॉजीच संपतात. पण FMCG कंपनी जर का बघितलं तर 300-400 वर्ष प्रॉडक्ट्स तीच आहेत, फक्त प्रॉडक्ट्स हे
थोडं एफिगसी बदलली आहे, थोडे युजेसचे टाईप्स बदललेत. तर आपल्याला हे बघायला लागतं की पेरेंटिंग ऑपॉर्च्युनिटी जर का नसेल त्या प्रॉडक्टला, त्या डिव्हिजनला, तर ती बंद केलेलीच मग बरी. म्हणजे आपली एक्सपर्टीज यूज होणार नसेल त्याच्यात. तर IT मध्ये आता मी काय IT ग्रॅज्युएट मी काही नाहीये. मी फक्त फीचर्स बद्दल सांगू शकतो. मी काही कोड चेक नाही करू शकत त्या लोकांचं काय लिहिलंय किंवा कसं त्यांनी काय केलंय. आणि दुसरं काय होतं की काही प्रोसेस कंपनीच्या सेम असतात. म्हणजे क्वालिटीची प्रोसेस सेम असेल, प्रोडक्शनची प्रोसेस सेम असेल. ह्या जेव्हा प्रोसेसेस ब्रेक करून एखाद्या डिव्हिजनला दुसऱ्या प्रोसेसेस लागतात ना क्वालिटीच्या किंवा ह्याच्या, तर तुम्हाला तिकडे खूप लक्ष ठेवायला लागतं. म्हणजे आज सोलारचा क्वालिटी कंट्रोल आणि बाकीच्या प्रोडक्टचा क्वालिटी कंट्रोल हा खूप वेगळा आहे. आणि त्याच्यात तुम्हाला काही जर का त्यांना सांगता नाही आलं की क्वालिटी कशी मेंटेन करा, तर ते गोष्ट बंद केलेलीच बरी. म्हणून मग बंद करण्याचा आम्ही ते डिसिजन आणि त्याच्यामध्ये सुद्धा गंमत आहे. म्हणजे FMCG मध्ये त्या आमच्या हेल्थकेअर डिव्हिजनमध्ये एक प्रोडक्ट लीड, आता सगळ्या एवढ्या कंपन्या असतात त्याच्यातली 2 किंवा 5% प्रोडक्ट पॉवरफुल असतात आणि त्याच्यावरती ती कंपनी चालू असते. तुम्ही कुठलीही कंपनी बघा त्याच्या साईटवरती जा, कॅश कव 2-3 2 आणि त्याच्यावरती ते पूर्ण ते खेचून देतात सगळं. तर आम्हाला हेल्थकेअरमध्ये काही सापडत नव्हतं. तर आमचं क्युरन नावाचं तेल आहे, तर ते एवढं पॉवरफुल आहे. जसं पितांबरी आहे, तुम्ही रात्री लावलात किती पाय दुखत असू दे, काही फ्रॅक्चर झालेलं असेल किंवा काही, म्हणजे तर ते एवढं फास्ट क्युअर करतं. सकाळी तुम्ही विसरून जाणार की तुमची मान लचकली होती. तर आम्ही म्हटलं ह्याला कसं आपण हे करायचं, आणि म्हटलं ह्याचं आपण सॅम्पलिंग करायचं. तर कोणीही आजपर्यंत, कारण इतर कॉम्पिटिटर पेपरात रोज त्यांच्या जाहिराती असतात, तुम्ही नाव नाही घेत त्याचं, पण ते ह्याला कसं हे करायचं. तर म्हटलं वापरल्याशिवाय त्याचं पर्यायच नाही आहे ना. मग आम्ही 5 लाख सॅम्पल लोकसत्तामधून केली मुंबईला, प्रत्येक कॉपीवर क्युरॉनचं चिकटवून अर्धा पेजची जाहिरात. लोकांनी वापरल्यानंतर त्याचा सेल जो होता तो होतच नव्हता. म्हणजे आज असं म्हणतो की सेकंडरी होत नव्हती त्याची. तर लोक सगळे ते सॅम्पल घेऊन सगळ्या केमिस्टकडे, आणि सांगतो की आज आता ते प्रोडक्ट सक्सेसफुल झालं. टुरिझममध्ये असं होतं की त्यांचं हे भरतच नव्हतं, त्यांचं तेवढे लोक आमच्या दापोलीला आणि तळवड्याला येत नव्हते. तर मी कधी कधी बाकी आम्ही खूप फिरलेलो होतो आणि मी बघायचो की कस्टमाइज किंवा लोकांना घरातून घेऊन तुम्ही तिकडे नेऊन जर का परत आणून सोडलं तर त्याला प्रत्येकाला कारचं हे करा, ते परवडत नाही, कारण 4 माणसं पाहिजे. रेल्वेचं बुकिंग तो पण फुल झालेले असतात. तर ती आम्ही आयडिया त्या केली की ठाणा टू दापोली, परत ठाणा, पुणा ते दापोली, ठाणा, म्हणजे पुणा, म्हणजे पुणा दापोली पुणा, ठाणा दापोली ठाणा. आता आम्ही सगळं दादर दापोली दादर, बोरिवली दापोली दादर असं सुरू केल्यानंतर त्या बसेस सगळ्या फुल झाल्या आणि आमचं ते लॉसमधलं जे टुरिझम होतं ते एकदम प्रॉफिटमध्ये आलं. मग तुम्ही सतत जेव्हा आपण चिंतन करतो की काय आपल्याला करायला पाहिजे, चिरफाड केली पाहिजे काय, ॲज यू सेड मगाशी मला तो मुद्दा खूप महत्त्वाचा वाटला की प्रॉब्लेम छोटा असतानाच सॉल्व्ह करा, त्याचा मोठं कॅन्सर होईपर्यंत वाट नाही बघायची. छोटी गाठ असतानाच ते काढलेली बरं आहे. आणि FMCG मध्ये कसं असतं की प्रोडक्ट्स बंद होत नाही, ती कोल्ड स्टोरेज मध्ये जातात आणि जेव्हा परत वेळ येते तेव्हा ती परत अशी त्या ह्याच्यातनं परत कोल्ड स्टोरेज मधनं बाहेर येतात. मला आता तुम्ही ॲडव्हर्टायझिंग बद्दल बोललात आणि मला इन जनरलच मी मार्केटिंगमध्ये होतो, ॲडव्हर्टायझिंगमध्ये होतो, मी हे कायम बघितलेलं की आमच्याकडे कायम डिस्कशन व्हायचं, अरे वो मराठी अरे मठ्ठा आहे वो, असं असं म्हणायचं की अरे वो मठ्ठा आहे वो नाही देगा पैसे नाही छोडेगा. आणि कायम त्याचं कारण मी बोललो मीडिया बाईंगमधल्या लोकांशी, ते म्हणले काय होतं ते लोक घाबरतात, मराठी बिझनेसमॅन आहेत ना ते पैसे स्पेंड करायला मोठ्या ॲडव्हर्टायझिंगला घाबरतात. 10 ते सेल्समध्ये डिस्ट्रीब्युशन मार्जिनमध्ये 10-20 लाख रुपये घालतील, पण एका ॲडवरती 10 लाख रुपये घालायला जरा घाबरतात. हे गणित कसं सॉल्व्ह करा? तुम्ही एखादा नवीन उद्योजक बघत असेल तर त्याला काय सजेस्ट कराल की ॲडव्हर्टाईज करताना, मार्केटिंग करताना काय पद्धतीने, कोणत्या मापदंडांवरती ठरवलं पाहिजे की मी इथे एवढे पैसे घातले पाहिजेत किंवा नाही घातले पाहिजे? नाही, ह्याचं जसं ते आयडेंटिटी आहे, म्हणजे आपण म्हणतो ना नाममुद्रा इज अ ब्रँड. बऱ्याचदा आपण सगळे जे उद्योजक असतात त्यांना हे लक्षातच येत नाही, कारण त्यांनी मॅनेजमेंटचं ट्रेनिंगच घेतलेलं नसतं. फॅमिलीचा बिझनेस असतो, ते चालवत असतात. तर हे जेव्हा हे प्रॉडक्ट मॅनेजमेंट आहे त्याचं परत मी नेहमी म्हणतो की अनुभव हा गुरु आहेच, अनुभव हा सर्वश्रेष्ठ आहे, पण त्याची जी प्रिन्सिपल्स आहेत ती माहितीच पाहिजे. फिलिप कोटलर हा वाचलेलाच पाहिजे तुम्ही, जर का तुम्हाला मार्केटिंग किंवा सेल करायचं असेल तर त्याला पर्यायच नाही आहे त्याला. आणि मग ती जी आयडेंटिटी आहे ती कशात आहे, मग तसं परीक्षण की युनिकनेस काय आहे आपल्या ह्याच्यामध्ये तो हायलाईट केला पाहिजे. आपण जे दिसतो आता एवढी आपण म्हणतो की 800 कोटी माणसं पृथ्वीवरती आहेत, पण प्रत्येक माणूस वेगळा आहे. तुम्ही वेगळा आहात, मी वेगळा आहे, परीक्षित वेगळा आहे. मग हे परमेश्वराने त्याची प्रॉडक्ट जर का एवढी वेगळी बनवली आहे, मग आपण मी टू प्रॉडक्ट का करायची? तर आपल्याला आपल्यातलं जे वैशिष्ट्य आहे की बाबा मला चित्र चांगलं काढता येतं, मला चांगलं गाता येतं, मला चांगलं भाषण देता येतं, तर हे जसं माणसांचं आहे तसं आपलं प्रॉडक्ट जे कोणाकडेही नाही.
आणि त्याची जी गरज आहे ती आपल्याला नीट सांगता आली पाहिजे. आणि मग ते चित्ररूपाने त्या स्लोगनच्या माध्यमातून, जसं आमचं बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, पुण्यातले आणि आमच्या मुंबईतल्या काही बायका हे आल्या की बायकांनीच काय कामं करायची का, मोर्चे या जाहिरात केल्यावरती. आम्ही म्हटलं अहो प्रशांत दामलेंनी भांडी घासताना दाखवलंय त्याला, म्हणजे बायकांनी जे काम करत असेल काही जाहिरातीतून कॉन्ट्रोवर्सी झाली तर फायदा होतो. तर तसं येते, म्हणजे आम्हाला काय कॉन्ट्रोवर्सी करायची नव्हती. मग प्रत्येक घरात आमचं पंचरस म्हणून प्रॉडक्ट आहे, तर पचेल तर सुचेल. म्हणजे आम्ही खूप ब्रेनस्टॉर्मिंग करून हे केलेलं आहे. किंवा जुनी तांब्या पितळची भांड्यांना नवी करणारी जादू, ही त्याची स्लोगन होती. तर त्या ह्याला तुम्हाला एक प्रपोर्शनेट, म्हणजे आपण ह्या प्रॉडक्टमधून फायदा किती मिळवतो, तर किमान तुम्ही 0.5%, 1% प्रॉफिटच्या, नॉट सेल्सच्या सुद्धा तुम्ही जाहिराती करा आणि करून बघा. आणि मग इतर कॉम्पिटिटर कुठे करतायत, काय करतायत त्याचा अभ्यास करा. कोणतरी काय याच्यात दुसरीकडे करतो म्हणून आपण करायचं, किंवा त्याचं आपण हे केलं पाहिजे. काही लोकांना विचारून बाबा हे काय वाचतात, आपला कस्टमर कोण आहे, तो काय वाचतो, तो काय बघतो. आणि मग जसं आम्ही हे वाढवत नेलं, किंवा पेपरांमधनं सुरू केलं. पहिल्यांदा दिवाळी अंकातनं चालू केली, मग सप्लिमेंटमध्ये दिलं, सप्लिमेंटमध्ये रेट स्वस्त असतात. मग टी व्ही चॅनलमध्ये आलो. आता ते स्पॉन्सरशिप, आणि प्रिया परीक्षेची मिसेस आल्यानंतर तिने खूपच त्याच्यामध्ये चांगलं अभ्यास केला तिने. आणि ती घरातली पण असल्यामुळे, आणि त्या जाहिरातीच्या नेहमी असं म्हटलं जातं की कुठला अर्धा रुपयाचं तुम्हाला हे मिळालं सेल्स हे कळत नाही जाहिरातीत. म्हणजे तुम्ही 1000 रुपये खर्च तर कुठल्या ह्याला तुम्हाला सेल मिळाला कळत. पण आम्ही ती अशी खूप चांगली केली की टी व्हीवरती जाहिरात दिल्यानंतर ह्यांची जी सेकंडरी आहे, म्हणजे ह्यांची मुलं जी दुकानातनं ऑर्डर आणतात त्या दिवशी किंवा त्या आठवड्याभर तिथे सेलमध्ये वाढ होते का. म्हणजे मग आम्ही तो हे झालं की ते शोधलं आम्ही, आणि त्याचं एक रिलेशन निर्माण केलं की कुठल्या जाहिरातींना आपल्याला सेल मिळतो आणि कुठल्या जाहिरातीला सेल मिळत नाही. त्यामुळे आमच्या सगळ्या आता ज्या जाहिराती करतो त्याचा आम्हाला सेल मिळतोच. आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला सरळ आहे ना, तुम्ही जास्त खर्च केलात योग्य ठिकाणी तर तुमचा सेल वाढणार आहे. आणि त्यामुळे जी आता परीक्षेत म्हणाला की जी ग्रोथ झाली की 100 कोटीवरनं 300 कोटीवरती, तर त्याला जाहिराती पण तेवढे, सेल्समन पण आणि तेवढं प्रोडक्शन पण. म्हणजे आपण प्रोडक्शन पण करू शकलो पाहिजे, कारण ते विकायला पहिल्यांदाच त्या स्टॉकिस्टकडे पाहिजे. कारण जाहिरात येण्यापूर्वी आता तसं आम्ही एक युनिक प्रॉडक्ट आम्ही केलं की अगरबत्ती आम्ही बनवतो, देवभक्ती होतं. तर माझ्या मनात आलं तर युनिक आपण काय करायचं, तर लोकांच्या राशीच्या जाहिराती होत्या. तर माझ्या मनामध्ये आलं की राशीचं समजा मेषपासून मीनपर्यंत 12 राशी आहेत, ते कसं कोणाला कळणार आणि कसं ते विकत घेणार, की मी 12 राशीचे ते घेऊ शकणार नाही. माझी रास वृषभ आहे तर मी वृषभाचीच घेणार ना अगरबत्ती. मग प्रॉब्लेम काय आहे, 7.5 हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ज्या लोक मानतात त्यांना, हे बघा, ज्यांची श्रद्धा आहे त्यांना, सगळ्यांसाठी सगळी प्रोडक्ट नसतात, इज अ निश मार्केटिंग. मी म्हटलं आपण 7.5 हा कोण आहे, तर शनी आहे. मग शनीचा सगळं मी वाचलं, शनीचा अभ्यास. आमच्याकडे संतोष जोशी म्हणून एक आमच्या ऑफिसमध्येच आहेत, त्यांना म्हटलं सगळं मला सांगा. मग त्यांनी ते सगळं सांगितलं की एका ह्याच्यात 7.5 वर्ष असतात, म्हणजे बऱ्याच वेळ शनी असतो, म्हणजे तुम्हाला 7.5 वर्ष असते. मग आम्ही ते आता जे काय मीन, कुंभ आणि त्या 3 राशींना वृश्चिकला होती, मग आम्ही शनीच्या 7.5ची अगरबत्ती काढली. आणि तुम्हाला सांगतो इट इज अ हिट. कोणाचंच असं प्रॉडक्ट नाही. आणि ते आम्ही कुठे विकलं असेल, दुकानात विकलंच नाही. शनी आणि मारुतीची मंदिरं आहेत ना, तिथे सेल्समन सगळे उभे राहिले. आणि यांचे फडके म्हणून एक मॅनेजर आहेत, जबरदस्त माणूस आहे. सगळ्या 400 लोकांना त्यांनी हे दिलं, तुमच्या जिथे सगळीकडे शनी आणि मारुतीचं मंदिर आहे तिथे शनिवारीच बाहेर उभं राहायचं आणि विक्री करायची. असं कमाल आयडिया. आणि असं 3 महिने विकल्यानंतर मग तिथल्या दुकानांना हे करायला, नाव दॅट प्रॉडक्ट इज स्टार्टेड. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये कसं आहे की बाबांचा खूप विश्वास म्हणजे होता की ऍडव्हर्टाइजमेंट आपण केली पाहिजे. आणि मला ती बजेट दिसायची, म्हणजे 12 कोटी, 10 कोटी, 16 कोटी, 18 कोटी. आणि मी असा विचार करतो की हे जर का नाही केलं तर आपल्या प्रॉफिटमध्ये कशी ऍड होतील ते. तर मी सारखा ना बोलायचं की नाही ऍडव्हर्टायझिंग केली नाही पाहिजे. मग हे बोलायचं नाही परीक्षित, ऍडव्हर्टायझिंग आपण केलीच पाहिजे. मग मला एक कळलं की बाबा तर ऍडव्हर्टायझिंग करणारच. तर कसं आहे की मग मी काय सुरुवात केली की हे जर का ऍडव्हर्टायझिंग करतायत तर मी काय ग्राउंड लेवलवर ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत ज्याचा बेनिफिट त्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये बघून आपला सेल वाढेल. म्हणजे बरेच वेळा काय होतं, लोक कुठेतरी ॲडव्हर्टाईज देतात, त्यांचा समजा एक कॅचमेंट एरिया असतो प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंटचा. म्हणजे समजा तुम्ही झीला दिलं तर तो महाराष्ट्रामध्ये जाईल, तुम्ही जर का कुठच्या नॅशनल चॅनलवरती तर तो इंडियाभर जाईल. तर त्या कॅचमेंट एरियामध्ये तुम्ही तेवढं फुटवर्क, लेगवर्क आधीच केलेलं पाहिजे की त्याचा त्या ॲडव्हर्टाइजमेंटचा तुम्हाला
बेनिफिट मिळाला. आणि जेव्हा मी हे चालू केलं तेव्हा मग आम्हाला त्या ॲडव्हर्टाइजमेंटचा खूप बेनिफिट मिळायला लागला. म्हणजे जेव्हा बाबा बोलतात की सॅम्पलिंग, की आम्ही 5 लाख सॅम्पल आम्ही दिली, तर सेल्सची टीम जाऊन 3 महिने अगोदर पहिले सगळ्या दुकानात ते प्रॉडक्ट अवेलेबल करायची, मग ही जाहिरात जायची आणि मग त्याचा तो बेनिफिट आपल्याला दिसायचा. म्हणजे हे पण आपण बघितलं पाहिजे की नुसती जाहिरात नाही, तर त्याच्या पाठी आपल्याला बॅकएंडला पहिले ते प्रॉडक्ट अवेलेबिलिटी करणं, सर्व्हिस आपली अवेलेबल आहे का ते बघणं आणि मग जाहिरात देऊन मग त्याचं पुढे कन्व्हर्जन. किती महत्वाचं आहे की एक ॲडव्हर्टाईज तुम्हाला सेल्स नाही आणणार आहे, त्याची इकोसिस्टीम तयार करणं गरजेचं आहे. त्याला सपोर्टिंग सेल्स टीम असली पाहिजे, सपोर्टिंग स्टॉक असला पाहिजे, R&Dनी 2 वर्ष आधी काम केलं पाहिजे. त्या मोमेंटला करून नाही चालणार आहे. क्लेम्स तुमचे 100% सबस्टन्शिएटेड असले पाहिजे. आणि नाही छोटं असेल तरी सुद्धा हे लागू पडतं. लोकांना काय वाटेल की पितांबरी आता मोठी झाली आहे, ते 5 लाख सॅम्पल देतात. पण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी म्हटलं की प्रत्येक घरामध्ये जाऊन सॅम्पलच वाटलं होतं, ते फिजिकल वाटलं होतं. त्यामुळे तुम्ही लोणची करा, तुम्ही पापड करा, तुम्ही काही प्रोडक्ट करा, तुमच्याकडे जे लोक येतील त्यांना त्याचं सॅम्पल द्या आणि ते खाल्ल्यानंतरच त्यांना किंवा ते वापरल्यानंतरच त्यांना कळणार आहे. त्यामुळे छोट्या आणि मोठ्याचा उद्योगाचा हा प्रश्न नाही आहे. तुम्ही सॅम्पल दिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये मी नेहमीच ह्यांना सांगतो की लिडरशिपमध्ये आहे ना LEADER, तर एल इज लर्निंगचा एल आहे आणि आर जो आहे ना तो तुमचा रिपीट. आता जे आयडियाज आहेत, समजा आता हे सॅम्पलिंग आपण केलं तर रिपीट द रिझल्ट. म्हणजे बऱ्याच वेळा तर हे केलं ना आपण सोडून देऊ, तसं नाही. कुठल्या आपल्याला आपण काय आयडियाज लढवल्या होत्या त्यातल्या पुन्हा आपल्याला कुठल्या वापरता येतील तर त्या वापरा तुम्ही. रिपीट. मला हे गेल्या आमच्या 2-3 एपिसोडमध्ये मला हे कळलं की धंदा हा कन्सिस्टन्सी बद्दल आहे. रिपीट करत राहा, जे वर्क होत आहे ते रिपीट करत राहा आणि शोधत राहा. करेक्ट. तुम्हाला MNCsनी कधी भीती नाही दिली का? म्हणजे कारण तुम्ही FMCG सेक्टरमध्ये आहात, तिथे प्रॉक्टर अँड गॅम्बल असेल किंवा हिंदुस्थानी युनिलिव्हर सारखे बलाढ्य प्लेयर्स आहेत. ते ह्या म्हणजे शायनिंग म्हणजे क्लिनिंग प्रोडक्ट्स असतील किंवा हेल्थकेअर असतील, त्याच्यात एवढे मोठे लोक आहेत, त्यांना टक्कर देणं त्रास नाही देत का? नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं मला मी नेहमी फार त्यांचा फॉलोअर आहे आणि त्यांचं पहिल्यांदा सुद्धा होतं तेव्हा माझं असं की आम्ही कोण आहे. तर मग आमच्या आजोबांनी तिकडे दुकान चालवलं होतं. मी कुठेतरी आपल्याला एक असं माणसाला लागतं की माझ्यामध्ये सुद्धा ती गोष्ट आहे, पराक्रम आहे, कर्तृत्व आहे. तर मला असं वाटतं की नाही, छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन गेले, त्यांचं आपण सगळं सतत वाचत राहिलं पाहिजे आणि ते आपल्यामध्ये पण. त्यांनी काय केलं, ते कधीच औरंगजेबावरती चालून नाही गेले. ते कधीच असं जे कोण आपलं अशक्य गोष्ट त्याच्यावरती गेले नाही. तसं आम्ही काय केलं, ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी नावाचं पुस्तक आलं की आपण काय केलं की सगळे एवढे त्या गर्दी अलिबागला आहे ना, सगळीकडे ना, एखाद्या कुठलं तरी वेगळ्या तुम्ही ह्याला जा ना, आरेवारेच्या समुद्रावर जा, तिथे फक्त तुम्ही जात. शायनिंग पावडर तशी होती की तांब्या पितळेची भांडी त्यांना वाटलंच नव्हतं की ह्याच्यातनं सेल येईल म्हणून. त्यांना वाटलं की हे काहीतरी बावळटपणाचं आहे. आम्ही कसं डिटर्जंट पावडर आहे, तुम्ही मोठे आहात. म्हणजे तुम्ही जोपर्यंत मोठे होत नाही तोपर्यंत तुम्ही वाघ सिंहांना तुम्ही चॅलेंज करू नका ना. शिवाजी महाराज कधीच मैदानी लढाई त्यांनी केली, गनिमी कावेरीच त्यांनी लढले. त्यामुळे छोटा उद्योजक आहे ना, त्यांनी गनिमी कावाच केला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांना काय वाटायचं, हे छोटे आहेत. जसं कंसाला पण वाटलं अरे तर श्रीकृष्ण काय छोटा आहे, तो कुठे गोगळतो, तरी पण त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी तिकडे जाऊन त्याला. पण नंतर त्याला वाटलं की हे बच्चा आहे, बच्चा क्या करेगा मेरा. तसं त्यांना पण ते म्हणायचे ना की हे सह्याद्रीमधला चुहा क्या कर रहा है, तो औरंगजेब असाच उल्लेख करायचा. ते आपण चुहाच राहायचं. आपण अजिबात मी मोठं आहे करून तुम्ही जर काय गेलात, मोठं होईपर्यंत थांबायचं आणि मग त्याच्यानंतरच तुम्हाला काय त्यातलं प्रोडक्ट सिलेक्ट करणं. त्यामुळे निश मार्केटिंग हेच नवीन उद्योजकांनी शोधले पाहिजेत आणि त्याच्यातून मोठं होऊन, आणि तुम्हाला जर का असं दिसलं की त्या डिटर्जंट पावडर आहे, बार आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी इनोव्हेशन आणलं आहे आणि ते इनोव्हेशन तुम्ही त्यांच्या पुढे उभं राहून त्यांना ते कॉपी करता येणार नाही. कारण ह्याच्यामध्ये असं मॅनेजमेंटचं पुन्हा ही आहे, तत्त्वज्ञान आहे की कॉम्पिटिटरला कळेल की हे काय करतायत, पण त्याला त्याचं अनुकरण नाही करता येणार. अशा प्रकारचं इनोव्हेशन पाहिजे. म्हणजे नुसतं इनोव्हेशन असून चालणार नाही, पण ही शुड नॉट एबल टू कॉपी दॅट इनोव्हेशन. देन तुम्ही 4-5 वर्ष तुम्हाला ते प्रोडक्ट तुम्ही विकून तुम्हाला त्याचं प्रॉफिट मिळू शकतो. बिझनेस मोडमध्ये तुम्हाला असं काहीतरी अचीव्ह करता आलं पाहिजे की जे दुसरा सहजासहजी कॉपी नाही करू शकणार. इथं प्रोडक्ट डिझाइन मध्ये ते करा, नाहीतर डिस्ट्रीब्युशन मध्ये करा, काहीतरी तुमच्या हातात असलं पाहिजे की जे दुसऱ्याकडे नाहीये. करेक्ट. नाहीतर मिटू होणार आहे. माझा फेवरेट प्रश्न आहे जो कायम मी सगळ्या उद्योजकांना विचारत असतो, पोटात गोळा नाही का आला कधी? हे एवढ्या सगळ्या गोष्टी खालीवर होत असतात आणि 100 कोटी 200 कोटी 300 कोटी असे आकडे येत असतात आणि तसेच ॲम्बिशन्स पण वाढत असतात, आणि असं भीती नाही का वाटत की उद्या काय?
ती सुरुवातीला खूपच असायची. पोटात गोळा गळून पोटात हे झालं कडक झालं. म्हणजे ते स्वाभाविक. पण त्याच्यावरती मग ते मी सगळं म्हणजे जेव्हा तो पहिल्यांदा सायकोलॉजिकल असं जेव्हा 100 कोटीचं मी एक असं हे केलं होतं की 10 कोटीचा टर्नओव्हर होता आणि मनोहर जोशी अवजड उद्योग मंत्री होते आणि ते एकदा मुंबईला आले होते आणि ते सगळ्या उद्योजकांची सभा त्यांनी घेतली आणि त्यांनी प्रश्न विचारला की 100 कोटी ज्यांचे टर्नओव्हर त्यांनी हात वरती करा. मला वाटलं 1000 लोकांमध्ये 10 तरी हात वरती होतील आणि त्यावेळी काय झालं की कोणीचंच हात वरती नाही. तर मला असं खूप हे वाटलं बेचैनी. कारण मी ठाण्याचा त्या मराठी व्यापारी मंडळाचा प्रमुख होतो. मी मनोहर जोशी सरांना जाऊन भेटलो आणि सांगितलं की मी 10 वर्षात 100 कोटी करेन. तोपर्यंत सगळं आयुष्य सुखाने सगळं चाललेलं होतं. पितांबरी एस्टॅब्लिश झालेली होती, गाडी होती, बंगला होता, सगळं होतं. आणि ह्याच्या जिद्दीमुळे की नाही आपण काहीतरी करून दाखवायचं आणि ते दरवर्षी ठाण्याला यायचे तेव्हा विचारायचे की टर्नओव्हर किती झाला. मग आम्ही प्लॅनिंग केलं की आपल्या 10 कोटी ते 100 कोटी जायचं आहे. तर त्याच्यामध्ये काय झालं, प्रॉफिट, बिझनेस इज प्रॉफिट हे खरं मॅनेजमेंटमध्ये शिकवलं होतं. त्यांनी आम्हाला सगळ्यांना प्रोफेसरने प्रश्न व्हॉट इज बिझनेस सगळ्यांनी उत्तर दिली, सेल बिल सगळं. त्यांनी सब झूट आहे. बिझनेस इज प्रॉफिट. इफ यू आर नॉट एबल टू अर्न प्रॉफिट, तुम्ही बरोबर करत नाही, तुम्ही बुडणार आहात. आणि ते मी विसरलो कारण ही जिद्द होती ना 100 कोटी सेल करायचं. असं हे नव्हतं की 10 कोटी प्रॉफिट मिळवायचं आहे. राईट. आणि मग त्या सेलच्या ह्याच्यामध्ये जसा परीक्षेत की आम्ही नुसते त्या डिस्ट्रीब्युटरकडे माल टाकत गेलो, पैसे येतात की नाही बघायचंच नाही. आणि मग त्याच्यामुळे हळूहळू ते हे झाले. मग एकदम मला हे झालं की एका स्टेजला 50 कोटीच्या टर्नओव्हरच्या की आता काय करायचं. तर मला मग लक्षात आलं की हे आपण कुठेतरी चुकत आहे. आणि मग त्यावेळी हे जे काही सायकोलॉजिकल सगळे ते खूप झालं. मग मला ब्लड प्रेशर थोडंसं तिथे आलं. पण त्यावेळी मला हे आलं की स्पिरिच्युअल कोशंट म्हणजे IQ आपण ऐकलेलं आहे की इंटेलिजंट कोशंट लागतो सुरुवातीला. मग तुम्हाला एक सगळ्यांबरोबर हे करण्यासाठी तुम्हाला EQ लागतो म्हणजे इमोशनल कोशंट लागतो. पण स्पिरिच्युअल कोशंट इज त्याच्यापेक्षा सुद्धा पॉवरफुल आहे. मग तुम्ही त्यासाठी काही ध्यानधारणा करायला पाहिजे, तुम्ही नामस्मरण करायला पाहिजे. आणि हे अजिबात अंधश्रद्धा नाही. हे करायला लागल्यानंतर दिवसभरातनं तुम्ही एकदा निर्विचार आपण होऊ शकलो पाहिजे. मग तुम्ही नामस्मरणाने व्हा, तुम्ही स्तोत्राने व्हा, तुम्ही पूजेने व्हा, तुम्ही प्राणायामाने करा, कशानेही करा. आणि हे व्हायला लागल्यानंतर मग मी हे टेक्निक शिकलो. सनातन संस्थेचे डॉक्टर जयंत बाळाजी आठवले त्यांनी सगळं हे समजावून सांगितलं. आणि त्यांनी एक दुसरं सांगितलं की उद्योग ही कला आहे. म्हणजे उद्योग हा पैसे मिळवण्याचा हा फक्त मार्ग नाही आहे. तुम्हाला आनंद प्राप्ती त्या उद्योगातून व्हायला पाहिजे. तर मला दुःखच होत होतं ना, पैसे नाही येते, तर हा भांडला तो भांडला. म्हणजे संध्याकाळी आलं की वाटायचं हे आपण कशाला करतोय. तर आनंद निर्माण झाला पाहिजे आणि लोकांना सुद्धा त्यातनं आनंद मिळाला पाहिजे. म्हणजे एक रोज कामावरती लोक येतील तेव्हा आनंद उत्साहाने अरे आज मी काय चांगलं अजून करू अशासाठी यायला पाहिजेत. आणि मग ते साध्य झालं. ते साध्य झालं ते ह्या SQमुळे म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट असं मी त्याला नाव दिलं की दिस इज स्पिरिच्युअल कोशंट. आणि तो उद्योजकांना पहिल्यापासूनच आवश्यक आहे. आणि तो जेव्हा मग मी विष्णू सहस्त्रनाम आपलं म्हणजे गणपती स्तोत्र असं सगळं करायला लागल्यानंतर आणि ते जसं की आपल्याला एक जशी करमणूक लागते, 6 तास झोप लागते, तसं माझ्या लक्षात आलं की एक तासभर जर का आपण हे केलं नाही तर आपण नलिफाय होत नाही. म्हणजे जी काय सगळी विष किंवा जे काय सगळं निगेटिव्ह गोष्टी असतात त्या निघून जाण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे. आणि मग ती करायला लागल्यानंतर मात्र मग त्याचं सक्सेसमध्ये रूपांतर व्हायला लागलं. आणि आता नाव किती काय आता टेन्शन नाही त्याचं. आणि मग पहिल्यांदा काय लक्षात आलं की कुठलीही गोष्ट एवढं करायचं आहे, समजा 500 कोटी टर्नओव्हर करायचं आहे, ती घाई नव्हती. तेव्हा कसं तर 10 वर्षात करायचं होतं 100 कोटी. आता घाई नाही आहे. ॲग्रो डिव्हिजनमध्ये आम्हाला असं कळलं की एक झाड बाबा आंब्याचं झाड त्याला 15 वर्षाशिवाय 10 वर्षाशिवाय फळं येणार नाही आहेत. मी जर का घाई केली, त्याला पाणी घातलं, जास्त खतं घातली तर झाड मरेल किंवा मी फ्रस्ट्रेट होईल. तर आपल्याला आता कळलं आहे की एक गोष्ट एस्टॅब्लिश व्हायला, नवीन प्रोडक्ट एस्टॅब्लिश व्हायला, लोकांनी ते ॲक्सेप्ट करायला, कॉम्पिटिटरपेक्षा आपलं प्रोडक्ट आवडायला त्याला एक वेळ द्यायला लागतो. आणि तो वेळ दिल्यानंतरच होणार आहे. त्यामुळे 10 डिव्हिजन आहे त्यातले कोणाची किती वेळ आलेली आहे त्या वेळेप्रमाणेच आपण तिथे त्याला तो टाईम दिला पाहिजे. आणि तसंच त्याचं लॉन्च करत आपण गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आमच्याकडचे सगळे लोकसुद्धा आनंदी आहेत. त्यांना काहीतरी आपण कर्तृत्व करतो आहे. आता आम्ही आमचे EC मेंबर्स आहेत त्यांना आम्ही प्रत्येकाला गाड्या दिल्या. सुरुवातीला मी त्यांना सेकंड हँड कार दिल्या. म्हटलं आपली ऐपत नाही, सेकंड हँड कार देऊ. स्कूटरवरनं सेकंड हँड कारसुद्धा काही वाईट नव्हती. आणि मग ते चांगले काम करणाऱ्या नवीन गाड्या दिल्या त्यांना. म्हणजे हे सगळं आपल्याला आपण जे काही टर्नओव्हरमधनं प्रॉफिटमधनं आपल्याला जी समृद्धी पितांबरी आम्ही कुटुंबच मानतो. आणि आपण जे सगळे काही आनंद किंवा आपण जे काही उपभोग घेतो सगळ्या गोष्टींचा त्याच्या सगळ्या गोष्टी त्यांना पण मिळाल्या पाहिजेत. आणि ते त्या कुटुंबाचे सदस्य आहेत असं जेव्हा ते होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या याला ते जीवाला जीव देणारी माणसं निर्माण कशी झाली.
तर जीवाला जीव नको, पण निदान प्रामाणिकपणे बाबा भ्रष्टाचार न करता तरी कामं केली पाहिजेत ना, एवढं तरी अपेक्षा आपण ठेवू शकतो आणि ते आता पुरी होते. म्हणजे वाव. आपण आता ह्या प्रोसेसमध्ये या टेन्शनमध्ये मला एक जस्ट महत्त्वाचा मुद्दा आठवला जो स्किप झाला होता. धंदा म्हणलं की स्केलिंग आलं, स्केलिंग म्हणलं की फायनान्स आला, आणि फायनान्स म्हणलं की लोन आलं. आणि आपण लोनच्या बाबतीत एक आपल्याकडे एक भीतीचं वातावरण असतं कायम, की आपल्याला भीती वाटते. आपला एक हप्ता चुकला तरी आपल्याला एक मराठी माणूस म्हणून भीती वाटते. आपल्याला वाटतं की लाज गेली, माझं सगळं बरबाद झालं. आणि आपल्याकडे 100, 200, हजारो कोटी पळून गेलेले लोक आहेत. तुमचा काय सल्ला असेल एखाद्या नवीन माणसाला बिझनेस लोन घेताना ते कसं हँडल केलं पाहिजे, त्याचा किती लोड घेतला पाहिजे? जसं कसं की बाबांनी आम्हाला एक हे करून दिलं होतं की प्रिन्सिपलीच धंदा चालवला पाहिजे. म्हणजे असं नाही की काही लोक पैसे लोकांचे बुडवून किंवा वेळेवरती पैसे न देता, नियोजन जे आहे ना, प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या प्लॅनिंगमध्ये जे काय आपल्याला बसू शकेल ना, तेच आपण केलं पाहिजे. आणि सुरुवातीचा एक ग्राफ असतो की पहिले आपण पैसे घालतो, मग मित्रमंडळांकडनं पैसे घेतो. पण मी म्हटलं तर बिझनेस इज प्रॉफिट, तर त्या प्रॉफिटमधनं आपल्याला त्याला पैसे परत करायचे. आणि मग ते वेळेवरती, मग एखाद दिवस इकडे तिकडे चुकला, हप्ता काय झाला, किंवा जसं आपण जर काय वेळेवरती पैसे जर का आपण परत केले, तर आमच्या भिवंडीच्या फॅक्टरीला आग लागली आणि 2 कोटी रुपयाचं नुकसान झालं. इन्शुरन्स होता, पण पैसे मिळेपर्यंत आम्ही बँकेला सांगितलं, पण आम्ही एकही हप्ता आमचा चुकला नसल्यामुळे बँकेने 8 दिवसात 2 कोटी रुपये आम्हाला दिले. ती फॅक्टरी परत आम्ही बांधली. आणि मग जसं त्या ह्याच्यामध्ये त्या इन्शुरन्सचे पैसे मिळाले 1 वर्षाने, ते पैसे आम्ही त्यांना देऊन टाकले. म्हणजे आपली पत जी आहे ना, ही प्रत्येक शब्द आणि त्या शब्द हा बाण आहे. आणि बाबाने त्याची एकदा शब्द दिला की तो कुठल्याही परिस्थितीत मोडता कामा नये. आणि मग त्याचे काही आपण आपल्याला असं याच्यासाठीचं आपण पैसे बाजूला ठेवलेले पाहिजेत, की असं काही संकट आलं किंवा काही गोष्टी झाल्या, मग ते इन्व्हेस्टमेंट करायला आम्ही शिकलो. आणि पूर्ण सगळं इन्शुरन्स असलं पाहिजे, सगळ्या लोकांचा इन्शुरन्स, सगळ्या फॅक्टरीचा इन्शुरन्स. पैसे आले तर सगळेच खर्च करून नाही टाकायचे, ते अशा प्रकारच्या संकटासाठी बाजूला ठेवलेले पाहिजेत. आणि त्याच्यामुळे मग तुमची पत वाढत जाते. किंवा आमचं एक मार्केटिंगचं सुद्धा परीक्षित पण त्याचं सांगेल, की एका माणसाला सुद्धा पुणा एरिया दिला तर तिथे अंडर कटिंग होता कामा नये, दुसऱ्या माणसाने येऊन तिथे माल टाकता कामा नये. हे फक्त पितांबरी, म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यासुद्धा हे पाळू शकत नाहीत, पण पितांबरीने कसोशीने हे सगळे नियम पाळलेले आहेत. आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांकडे ते स्वराज्य का त्यांचं राज्य होतं, की ते हिंदवी स्वराज्य किंवा ते रामराज्य का, तर ते नियमांप्रमाणेच चाललं पाहिजे. आणि ते नियमांचं पालन प्रत्येक मॅनेजर आपण केलं पाहिजे, पहिल्या उद्योजकाने, आणि मग ते सगळे पाळतात. आणि मग ते पुढे सगळं चांगल्या प्रकारे. आणि बरेच वेळा काय असतं की लोनच्या बाबतीमध्ये लॉस होत असतो, काहीतरी फंड करायचं असतं म्हणून लोन घेतलं जातं. जर का लोन आपण घेतोय तर ते लोन फक्त ग्रोथसाठी घेतलं पाहिजे असं मला वाटतं. जर का आपण ते ग्रोथसाठी घेतलं तर ते आपण बरोबर रिपे करू शकणार. आणि बरेच वेळा काय होतं की जो नवीन एंटरप्रेन्योर असतो ना, तर त्याला ते लक्षातच येत नाही. आणि आजकाल स्टार्टअप्स की फरारी घ्या, मर्सिडीज बेन्झ घ्या, हे खूप म्हणजे ग्लॅमरस पिक्चर उगाचच ठेवलं जाते. तर ह्याच्यात काय होतं की हळूहळू जो फाउंडर जो असतो ना, तर तो ते पैसे त्याच्या पर्सनल यूजसाठी तो काढायला लागतो. हे जेव्हा होतं की बिझनेसमधनं पैसे बाहेर जातात तुमच्या पर्सनल यूजसाठी, मग तुम्हाला ती लोन्स त्याचे हप्ते तुम्हाला भरता येत नाहीत आणि मग तुम्हाला ते लॉसेस व्हायला लागतात. आणि मला तर चांगलं आठवत आहे, मी अगदी जो उद्योग छोटा होता, 2 लाखाचा टर्नओव्हर होता, तेव्हा आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली पार्टनरशिपची. कारण पार्टनरशिप इज अ प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही विड्रॉ करू शकता. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आम्ही प्रत्येक डायरेक्टर जो असतो तो रेम्युनरेशन घेतो. आणि रेम्युनरेशनपेक्षा 1 पैसा, म्हणजे तुम्ही जर का आमचं पितांबरीचं बघितलं की माझं परीक्षित किंवा आमचं कुठलंही पर्सनल हॉटेलचं बिल पण आमचं नसतं. त्यामुळे कोणाची हिंमतच होत नाही की बाबा कुठले तरी खर्च बिर्च त्याच्यात लावणं. आम्ही सॅलरी घेतो ना, आमच्या सॅलरीमधून आम्ही खर्च करू. त्यामुळे ही डिसिप्लिन जी आहे, ही पहिल्यापासून आजपर्यंत आम्ही ती पाळलेली आहे. आणि कुठलेही पैसे कंपनीतनं इकडे घ्यायचे नाही. म्हणजे डिसिप्लिन असेल तर लोन सारखं चांगलं प्रोडक्ट जगात नाहीये. आणि सुरुवातीला लोन घ्यावं लागतं, पण एका ह्याच्यामध्ये जसं मी ठरवलं होतं की आता आपण रिटायरमेंटच्या याला 60 वर्षाला, अरे उद्योजक कधी रिटायर होत नाही, पण 60च्या वेळेला पूर्ण लोन फ्री ही कंपनी झाली पाहिजे आणि ती त्याच्या डेट फ्री झाली पाहिजे आणि ती परीक्षेच्या ताब्यात द्यायची. तसं आता आम्ही आलो की आम्ही 2 वर्षात डेट फ्री होऊ. आणि सगळ्या इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा, मी लागलं तर लोन घ्यायचं नाही असं नाही आहे. तो जसं म्हणाला की ग्रोथसाठी आपल्याला घ्यायला लागेल, पण ते ग्रोथसाठी घ्यायचं. लास्ट प्रश्न, ॲक्च्युली लास्ट 2 आहेत, बट ठीक आहे तुम्ही ठरवा. व्हॉट इज नेक्स्ट? आता पुढं काय? आता 300 कोटी 400 कोटी आकड्यांमध्ये आहे ऑब्जेक्टिव्ह का वेगळं काही आहे?
तुमचं पुढचं विजन काय? नाही, आकड्यांमध्ये सुद्धा आहे. म्हणजे पुढच्या 3 वर्षात वी एम टू बी 500 करोड कंपनी आमचं एक एम आहे. पण त्याचबरोबर काय आहे की आता आमची प्रोडक्ट्स देखील आता आमची भरपूर मल्टीफोल्ड आता वाढत आहेत. तर आम्ही जसं शायनिंग पावडरमध्ये जे केलं तर तसंच आम्हाला मार्केट शेअर्स पुढच्या येत्या काळात बाकीच्या म्हणजे आमचा पितांबरी बार आहे तो खूप चांगला प्रॉडक्ट आहे. दीपशक्ती ऑइल आहे ज्यात आम्ही ऑलरेडी नॅशनल लीडर्स आहोत, पण टर्नओव्हर कमी आहेत त्यामध्ये. तर त्याचे टर्नओव्हर खूप मल्टीफोल्ड्सनी वाढवणे आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल मार्केट्समध्ये सुद्धा आपली पितांबरी शायनिंग पावडर आता कशी जाऊ शकेल. कारण काय आम्ही मध्ये एक डेटाबेस असा घेतला की एक हे असतं आपल्याला की जर का कॉपर आणि ब्रासची भांडी वाढतच नसतील तर हे प्रॉडक्ट वाढणार नाही. पण फॉर्च्युनेटली काय आहे की हा जो ट्रेड आहे कॉपर आणि ब्रास युटेन्सिल्सचा तर हा दरवर्षी 3.5%नी ग्लोबल स्केलला वाढतोय. आणि इंडियापेक्षा मोठं मार्केट कॉपर आणि ब्रास भांड्यांचा US आहे किंवा युरोप आहे. तर तिकडे सुद्धा आपल्याला स्कोप आहे. तर आता आपल्याला ग्लोबलायझेशन देखील आपल्याला केलं पाहिजे. तर एक्सपोर्टचा एक किंवा इंटरनॅशनल बिझनेसचा एक नियम असतो की पहिले इंटरनॅशनल बिझनेस तुम्ही तुमच्या बॉर्डरला लागलेल्या देशांबरोबर तुम्ही चालू करायचे असतात. तर आता आम्ही नेपाळला पहिले पितांबरी नेपाळ आम्ही कंपनी आता आम्ही सेटअप आता देखील केलेली आहे. आणि फ्युचरमध्ये जाऊन पितांबरी नॉट नोन ओनली फॉर पितांबरी पावडर बट इट वुड बी अ बिग फूड ब्रँड, इट वुड बी अ बिग हेल्थकेअरचा पण ब्रँड असेल, सर्व्हिसेसमध्ये पण पितांबरीचं खूप मोठं नाव असेल. आणि त्याचबरोबर आमचं एक असं पण स्वप्न आहे की फक्त टर्नओव्हर नाही, टर्नओव्हर तर एक हे पण एक लिगसी सुद्धा एक ही झाली पाहिजे. म्हणजे पितांबरीची कंपनी ती 100 वर्ष तरी टिकली पाहिजे. म्हणजे आपण बघितलं की जपानमध्ये बिझनेसेस आहेत की 100 वर्षातच त्यांच्याकडे 1000-2000 बिझनेसेस आहेत आणि त्यांच्याकडे 1000 वर्ष चालणारे सुद्धा 2-3 बिझनेसेस आहेत. तर तसं पितांबरीचं कुठेतरी 1000 वर्ष किंवा 100 वर्ष ती चालली पाहिजे. पितांबरीला आता 35 वर्ष झाली. तर मी असं म्हणतो की रिपीट रिझल्ट झाले पाहिजे. तर पितांबरी शायनिंग पावडर 100 कोटीची होत, तर बाकीचे प्रोडक्ट पण 100 कोटी झाले पाहिजे. तर ते 500 कोटी होईल ना. म्हणजे आणि दुसरं वगैरे की आपल्याला तर लोन घ्यायचं नाही. तर सगळेजण विचारतात की तुमचा IPO कधी येणार आहे. तर त्या प्रत्येक गोष्टीची एक स्टेज असते. तर आपल्याला समजा आम्ही असं म्हणतो की सगळंच आपण तयार केलं पाहिजे असं नाही. असे बरेच मॅन्युफॅक्चरिंगचे लोक आहेत की किंवा मार्केटिंगचं त्यांना करता येत नाही. त्याचे समजा आपल्याला ब्रँड टेक ओव्हर करायचं झाले तर आम्ही असं ठरवतो की पुढच्या 500 कोटी हो, त्यावेळी आपला IPO आला पाहिजे. तो का? तर त्यावेळी आपल्याला डायरेक्टली लोन न घेताच आपल्याला आपण बघतो की एवढ्या मोठ्या कंपन्या त्यांच्या मार्केट व्हॅल्युएशनवरती त्या मोठ्या होतात. तर तुम्हाला काही न करता तुम्हाला ते पैसे चांगल्या तुमच्या या ह्याच्यामुळे लोक तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट आता पण विचारतात तुमचा IPO कधी येणार आहे. तर 500 कोटी जेव्हा होईल त्याच्यानंतर आणि ती कंटिन्युअस 5 वर्ष 10 वर्ष भरपूर प्रॉफिट देणारी कंपनी किंवा त्याचं बोनस शेअर्स देते असं, तर ते जेव्हा होईल तेव्हा पब्लिक लिमिटेड आम्ही करणार. आणि त्यावेळी मग ते जे काही टेक ओव्हर किंवा अजून तो काही स्पीड पाहिजे आपल्याला की 500 ते 1000 कोटी आपल्याला करायचे असतील. आणि त्याची नाही त्याच्याच्यातनं कसं आपण एवढ्या नोकऱ्या तयार देतोय. आपण 1200 लोक आता काम करतात किंवा आमच्याकडे जवळजवळ 100-200 सप्लायर्स आहेत किंवा आता पितांबरीचं 5 लाख दुकानांमधून पितांबरीची सगळीकडे डिस्ट्रीब्युशन होतं. तर त्या 5 लाख दुकानांमध्ये जे काम करणारी मुलं आहेत तर त्यांना पण आपण इनडायरेक्टली आपण एक नोकरी देतो. आपण बघतो की वर्तमानपत्रांमध्ये नोकरी हा खूप प्रश्न आहे. पण आपलं जे काही राजकारणी किंवा आहे ते उद्योजकांना त्यांनी मोठं केलं पाहिजे. तर आपल्याला राजकारणी करतील किंवा देश करेल माहिती नाही, पण उद्योजकांना मोठं करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सॅटर्डे क्लब आहे किंवा दुसऱ्या मराठी व्यापारी मित्रमंडळ आहे. तर अशा प्रकारच्या संघटनांमधून सुद्धा आम्ही तो सगळ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. मला असं वाटतं या मुलाखतीमधून सुद्धा बरेच जण येतोय नवा व्यापारचा की बाबा नवीन उद्योजकांना त्यातनं बोध मिळावा, त्यातनं काय चुका होऊ शकतात त्या लवकरात लवकर कशा सुधारता येतील. माझा शेवटचा प्रश्न खरं तर तोच होता की नवीन उद्योजकांना काय सांगाल. पण आय गेस आपण गेले तासभर जे बोलतो ते सगळंच माझ्यासारख्या नव्या उद्योजकांसाठी लिटरली ते अमृतरस आहे. तो पिऊन आम्ही डेफिनेटली तुमच्यासारखाच मोठा का म्हणजे मोठा नाही ॲटलीस्ट छोटा छोटा का नाही. ज्याला मी म्हटलं तसं की ते एक झाड आहे, तुम्ही एका पहिल्याच झाडाला त्या लहान झाडाला तर आंबे येतील असं तुम्ही विचार नाही करता का. मग त्याला एक तो टाईम असतो आणि तुम्ही फास्ट जेवढं लर्निंग कराल आणि जे शिकलाय ते तुम्ही इम्प्लिमेंट कराल, ते इम्प्लिमेंट झालं तर तुम्हाला ती फळं तुम्हाला नक्की मिळणार आहेत. मग थोडं 1 वर्ष आधी पण मिळतील ती. आणि मराठी जो छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपलं हे आहे तर ते खूप उद्योजक निर्माण व्हावेत. आणि तर आर्थिक आता जे आपण म्हणतो कलियुग आहे तर पैशालाच सगळी किंमत आहे असं पण म्हणतो. पैशाला सगळी किंमत नाही आहे, रिलेशनला आहे, वेगवेगळ्या आपल्या नीतिमूल्यांना आहे. पण त्याचं जे काय ते पैसेच नसतील तर जसं ब्रिटिशांनी आपल्यावरती राज्य केलं आणि आपण संघटित नसू
तर आपण देशासाठी चांगलं आपण पैसे मिळवून त्याचं आपण इन्कम टॅक्स सगळे टॅक्सेस जर का आपण भरले नाहीत तर ती समृद्धी सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये ती येणार नाही. तर ती मराठी पण जर का जपायचं असेल तर मराठी उद्योजक मोठे झाले पाहिजेत. तुला काय वाटतं परीक्षा? हो हो, कारण की मराठी उद्योजकच जेव्हा, कारण की आणि कसं आहे की मराठी लोकांचा एक व्हॅल्यू सेट एक खूप युनिक आहे बाकीच्या इंडियापेक्षा. म्हणजे आपण शब्द आपला पाळतो, आपण कधी आपल्या प्रॉमिसेस ब्रेक करत नाही. म्हणजे जेव्हा दिल्लीच्या लोकांना वगैरे विचारतात तर ते बोलतात की मराठी लोकांना खूप बिझनेस माइंडेड आहेत आणि ते जेव्हा बोलतात ना की हे होणार तर ते त्या क्षणाला झालेलं असतं. तर ह्या आपल्या मराठी DNA किंवा मराठी ट्रेड्सचा आपण खूप चांगल्या प्रकारे फायदा करून आपण इंटरनॅशनल बिझनेसेस आणि बिझनेस हाऊसेस हा मराठी ब्रँड केला पाहिजे. हे जे व्हॅल्यूज तुम्ही म्हणाला हे ब्रँड केलं पाहिजे. जसं गुजराती Correct. मराठी Yes, बिझनेस correct. छान Correct. करतो तसं आपण व्हॅल्यू जपणारे बिझनेस करतो. Correct. हा Correct. ब्रँड तयार झाला Yes, पाहिजे. yes. डेफिनेटली. खूप खूप धन्यवाद. म्हणजे मला लिटरली माझा फेवरेट शब्द आहे की पोट भरून इन्साइट्स मिळाल्यात आज आणि असं छान पोट भरल्यासारखं वाटतंय, पंचपक्वान खाल्ल्यासारखं वाटतंय. खूप खूप धन्यवाद आणि पितांबरीलाही खूप खूप शुभेच्छा. लवकरात लवकर 500 कोटी 1000 कोटी हो आणि IPO आम्हाला शेअर घेता यावं. Yes, thank you. धन्यवाद. लोभ असावा. Yes. आणि तुम्हालाही काय आवडलं हे प्लीज नक्की सांगा आणि तुम्ही पितांबरीचं प्रोडक्ट जर वापरलं असेल तर तेही सांगा काय आवडलं असेल तुम्हाला त्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचं अमुक तमुकच्या मर्चंडाईज आलेले आहेत त्याची लिंक खाली दिलेली आहे तर प्लीज त्यावर क्लिक करा. तुम्हाला जे आवडतात त्या मर्चंडाईज नक्की विकत घ्या आणि घेतल्यानंतर त्याची इंस्टाग्राम स्टोरी टाकायला विसरू नका बरं का. चालेल. धन्यवाद.